नमस्कार. खगोल मंडळाच्या या कोर्समध्ये आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये सरकणार आहोत आणि हा जो पुढचा टप्पा आहे हा अर्थातच ॲस्ट्रोफिजिक्स किंवा खगोल भौतिकशास्त्र याच्या आसपास जाणारा हा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये आपल्याला पहिले ताऱ्यांचे स्वरूप काय असते, गुणधर्म काय असतात हे बघायचे. ताऱ्याचे जीवन आणि मृत्यू बघायचे. त्याच्यानंतर आपण विश्वाचा जन्म कसा होतो आणि मृत्यू कसा होणार हे बघणार आहोत. त्याच्यानंतर या अनुषंगाने इतर अनेक विषय आपण हाताळणार आहोत. त्याचबरोबर जीवसृष्टी कुठून आली किंवा कशी आली असेल किंवा काय त्याची स्थिती आहे, हा देखील विषय आपण पुढच्या काही आठवड्यांमध्ये चर्चेला घेणार आहोत. या सर्वात थोडंसं एक मात्र वेगळं व्याख्यान जे आहे ते अर्थात आकाश कसे बघावे हे व्याख्यान आहे आणि ते मध्ये कुठेतरी आपण शेड्यूल नक्की करणार आहोत. तर आजचं व्याख्यान आणि पुढच्या शनिवारचं व्याख्यान अशी 2 व्याख्यानं पुन्हा एकदा मी आपल्यासाठी घेणार आहे. आणि या व्याख्यानामध्ये आपण ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू हा एक अतिशय महत्वाचा टॉपिक जो आहे, अतिशय महत्वाचा विषय आपण हाताळणार आहोत. विषय थोडा किचकट आहे. मी शक्य तेवढा त्याला सोपा करण्याचा प्रयत्न करतोच, पण काही शंका असतील तर तुम्ही कोणत्याही क्षणाला चॅटबॉक्समध्ये टाईप करून विचारू शकता किंवा मी मध्ये केव्हा तरी अनम्यूट करेल त्यावेळेला आपण सगळेजण ही शंका विचारू शकता. आपल्या या व्याख्यानामध्ये मी खूप प्रमाणात काही फिजिक्स टाकत नाहीये, त्यामुळे व्याख्यान हे तसं लाईट ठेवलेलं आहे मी, पण संकल्पना मात्र आपण अनेक बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया की सर्वप्रथम तारा म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे. तारा म्हणजे आपण सूर्याचं ज्यावेळेला मी व्याख्यान घेतलं त्यावेळेला आपण बघितलं की कोणतेही अशी अवकाशस्थ वस्तू ज्याच्या केंद्र भागामध्ये ऊर्जा निर्मितीची शक्यता असते. आणि आपण बघितलं की हायड्रोजनचं संमिलन होऊन हिलियम मध्ये रूपांतर होतं आणि हे जे काही रूपांतर होतं त्याच्यामध्ये जी काही ऊर्जा बाहेर निघते ती ऊर्जा आपल्याला सूर्याकडनं मिळते. आणि हे जे काही आपल्याला सूर्याकडनं ऊर्जा मिळते त्याला आपण म्हणतो की तारा जो आहे तो जिवंत आहे किंवा तो तिथे त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. आता समजा एखादा तारा जगतो म्हणजे काय आणि मरतो म्हणजे काय, ह्या 2 संकल्पना आपण मुख्यत्वे बघायचे आणि तत्पूर्वी तारा जन्माला येतो तरी कसा हे पण आपण बघणार आहोत. आपण रात्री आकाशात असंख्य तारे बघतो. हे प्रत्येक जो तारा आपण बघतो हा एक प्रकारचा सूर्य आहे. काही त्या सूर्यापेक्षा अतिशय तेजस्वी, अतिशय मोठे असे तारे आहेत. काही बाबतीमध्ये सूर्यापेक्षा छोटे देखील तारे आहेत. पण आकाशात जेवढे आपण रात्रीच्या आकाशात तारे बघतो हे प्रत्येक तारा हा एक सूर्य आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपली आकाशगंगा ही कशी आहे, आपण आकाशगंगा म्हणजे काय तर या ताऱ्यांचा जो प्रचंड मोठा समूह आहे. सूर्य हा एक तारा आहे, व्याध हा एक तारा आहे, काक्षी किंवा विटलकीस एक तारा आहे, असे शेकडो हजारो तारे, 1 अब्ज तारे एकत्रित असलेली जी काही वस्तू आहे अवकाशस्थ त्याला आपण आकाशगंगा असं म्हणतो. या आकाशगंगेमध्ये काय आहे, तारे आहेत, द्वैती तारे किंवा बायनरी स्टार्स आहेत, व्हेरिएबल स्टार्स किंवा रूपविकारी तारे आहेत. त्याच्यानंतर या आकाशगंगेमध्ये ताऱ्याचे जन्म त्या ठिकाणी होतो किंवा ताऱ्यांची निर्मितीची फॅक्टरी ज्याला तेजोमेघ किंवा नेब्युला असं म्हणतात ते आहेत, आपण बघणारच आहोत. आता मृत झालेल्या ताऱ्याला देखील नेब्युलाच म्हटलं जातं. त्यामुळे मृत ताऱ्यांचं अवशेष या ठिकाणी आहेत, काही ठिकाणी आहेत. असे मृत ताऱ्यांचे तेजोमेघ देखील आकाशामध्ये आहेत. काही तारे मरताना फुटतात, त्यांचा प्रचंड मोठा स्फोट होतो, त्याला आपण म्हणतो अतिनवतारा किंवा सुपरनोवा. सुपरनोवा झाल्यानंतर ताऱ्याचा अवशेष तिथे राहतात, ज्याला सुपरनोवा रेमनंट असं म्हणतात, ते देखील आकाशामध्ये आहेत. आणि हे सगळे आपल्याच आकाशगंगेचा घटक आहे. आपण जे काही आकाशात बघतो, रात्रीच्या आकाशात बघतो, बहुतांश सर्वत्र सगळ्या गोष्टी ह्या आपल्या गॅलेक्सीच्या किंवा आपल्या आकाशगंगेचे घटक आहेत. त्याचवेळी आपण दूरस्थ इतर दीर्घिका देखील बघू शकतो आणि अशा असंख्य दीर्घिका आकाशामध्ये आहेत. त्यामुळे विश्व कसं आहे तर प्रचंड मोठं आहे, असंख्य दीर्घिकांपासून बनलेलं आहे. आणि आपण आता हा जो फोटो बघतो हा आपल्या आकाशगंगेचा एक पट्टा आहे, धनुराशीच्या दिशेने काढलेला. जर आपण आकाश हा फोटो काढलेला आहे, धनुराशीकडे जर आपण दुर्बीण रोखली तर आपल्याला असं साधारणपणे चित्र दिसू शकतं. आपली आकाशगंगा ही सर्पिलाकृती आकाशगंगा आहे आणि आपण साधारणपणे 2
कब्बशा जर उलट्या एकमेकावर ठेवल्या तर जो काही आकार होईल तसा मध्ये फुकवटा आणि अखेरीस असं निमुळत होत जाणार आहे, अशी आपण साईड व्ह्यू आपण बघतोय. टॉप व्ह्यू मध्ये मात्र पूर्णपणे चक्राकार आपल्याला चक्री जशी आपली देवळाची असते तशी दिसते. दीर्घिकेला केंद्र आहे अर्थातच आपण मागच्या वेळेला बघितल्याप्रमाणे, आणि केंद्रापासून सूर्य हा एका टोकाला गेलेला आहे. सूर्य काय केंद्रस्थानी नाही आहे दीर्घिकेच्या, केंद्रापासून दूर 30,000 प्रकाश वर्ष एवढ्या अंतरावरती आहे. आपल्या दीर्घिकेचा हा जो व्यास आहे हा 1,00,000 प्रकाश वर्ष आहे. याचा अर्थ या टोकापासून प्रकाशाचा किरण जर मी सोडला तर तो या टोकापर्यंत जायला 1,00,000 वर्ष लागणार आहेत. एवढं प्रचंड अंतर या दोन टोकांमध्ये आहे. आणि केंद्रापासून सूर्य जो आहे तो 30,000 प्रकाश वर्ष अंतरावरती, म्हणजे केंद्रापासून निघणारा प्रकाश सूर्यापर्यंत पोहोचायला 30,000 वर्ष लागणार आहेत. हे झालं आपल्या दीर्घिकेमधलं सूर्याचं स्थान. आता अशा असंख्य दीर्घिका आहेत जे आपण पुढच्या प्रदीप चर्चेच्या वेळेला त्याचा आढावा घेणारच आहोत. वर्ण जर आपली दीर्घिका बघितली, आता हे दुसऱ्या दीर्घिकेचं चित्र आहे, पण आपली दीर्घिका टॉप व्ह्यू मध्ये साधारणपणे अशी दिसेल. हा केंद्र आहे, या ठिकाणी केंद्र आहे दीर्घिकेचं, आणि सूर्य हा असा एका कोपऱ्यामध्ये. आणि हे अतिशय महत्वाचं आहे, कारण जसं जर आपण दीर्घिकेच्या केंद्राच्या दिशेने जायला लागू तशी ताऱ्यांची घनताही वाढायला लागते, आणि ताऱ्यांची घनता वाढली तर सूर्याच्या आसपास येणारे ते इतर ताऱ्यांमुळे येणारे जे प्रारण आहेत त्याची घनता वाढत जाणार आहे, आणि त्यामुळे सूर्य हा कदाचित एखाद्या वेळी हॅबिटेबल किंवा राहण्यायोग्य तारा नसेल. अर्थात आपण सूर्यावरती राहत नाही, आपली सूर्य हा तारा असा आहे की त्याच्याजवळ हॅबिटेबल झोन मध्ये पृथ्वी ही आपल्याला सहज आपण वस्ती करू शकलेलो आहे. तर सूर्य तर जवळ असतं इथे तर कदाचित ते शक्य झालं नसतं. आणि हा विषय आपण डॉक्टर सुजाता देशपांडे यांच्या व्याख्यानाच्या वेळेला चर्चेला घेणार आहोत. आपण बघितलेला आधीच बघितलेली स्लाइड आहे. हा आपला सूर्य आहे, याच्या केंद्रामधल्या घडामोडी काय असतात हे पण आपण बघितलेले आहेत, आणि या घडामोडींमुळे हा सूर्य अस्तित्वात आहे हे पण आपण बघितलेलं आहे. प्रत्येक तारा हा गुरुत्वीय पतन करत असतो, आणि या गुरुत्वीय पतनाला विरोध करणारं बल प्रारणांचं असतं, आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला प्रारणांचं बाह्य बल हे गुरुत्वीय पतनाच्या बलाला समांतर सम प्रमाणात येतं त्यावेळेला तारा हा स्थिर राहतो. आपण ही संकल्पना परत बघणारच आहोत. तारा म्हणजे काय आहे तर एक प्रचंड मोठा गोलक आहे, आणि हा स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे बांधला गेलेला आहे. हा स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे बांधला गेलेला आहे. तारा हा स्वतःच्या गुरुत्वीय पतनामध्ये अडकलेला आहे, आणि ताऱ्याच्या बाबतीत सर्वोच्च क्रिया जी असते, साधोदित होणारी क्रिया जी असते ही केवळ गुरुत्वीय पतन हीच असते. आणि ज्यावेळेला आपण ताऱ्याची निर्मिती सांगेल त्यावेळेला हा मुद्दा मी पुन्हा पुढच्या स्लाइडमध्ये चर्चेला घेणारच आहोत. आणि केंद्रस्थानापासून जी ऊर्जा आहे ती बाह्य दिशेला चाललेली असते, हे आपण बघितलेलं आहे. तो इथे जर केंद्रस्थान असेल तर प्रत्येक कण पदार्थ हा गुरुत्वाकर्षणामुळे केंद्राकडे पडत आहे, त्यामुळे केंद्राच्या ठिकाणी जी घनता वाढत गेलेली आहे त्या ठिकाणचं तापमान वाढत गेलेलं आहे, आणि तिथे हायड्रोजनचं ज्वलन होणं एवढं तापमान ज्यावेळेला होतं त्यावेळेला हायड्रोजनचं हिलियम मध्ये रूपांतर होतं, आणि त्यामुळे प्रारणं बाहेर पडतात, आणि ही प्रारणं गुरुत्वाकर्षणाला विरोध करतात. हा तारा स्थिर मानला जातो, आणि हा तारा जिवंत. त्यामुळे तारा जिवंत म्हणजे काय, अशी अवकाश असतो ज्याच्यामध्ये ही घटना, ही घडामोड ही सतत सुरू असते. आता आपण असंख्य प्रकारचे तारे बघतो, आणि या ताऱ्यांचं आपण जर वर्गीकरण करतो म्हटलं तर आपण कोणत्या आधारे करणार, कशाच्या आधारावर वर्गीकरण करणार आहोत. आकाशामध्ये लाल तारे असतात, निळे तारे असतात, छोटे असतात, मोठे असतात, तेजस्वी असतात, अंधुक असतात. मग यांच्यापासून आपण एक कुठेतरी पॅटर्न तयार केला पाहिजे. तर हा पॅटर्न आपण कसा तयार करणार आहोत. तर ताऱ्याच्या कडनं येणारे जे प्रारण आहेत ते समजा आपण एका डिटेक्टर किंवा एका चकतीवर घेतले तर पर युनिट टाइम पर युनिट एरिया जेवढं त्याच्यावरती रेडिएशन पडणार असेल त्याला आपण अपरंट ब्राईटनेस असं म्हणू शकतो, असं आपण त्याला म्हणू शकतो. पण अर्थातच जर तारा जवळ असेल तर ही जी ब्राईटनेस आहे अपरंट दृश्य दीप्ती जी आहे ती जास्त असणार आहे, कारण पर युनिट एरिया तेवढ्या प्रमाणात जास्त प्रमाणात आपल्याला
फोटॉन्स मिळायला लागणार आहे. त्याच्यामुळे ही टर्म जी आहे ही अचूक ताऱ्याचं एक्सप्लेनेशन देते का, आता अर्थातच देत नाही. म्हणून आपण ताऱ्याच्या बाबतीमध्ये महत्वाची इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो, की मूलभूत प्रॉपर्टी आहे, त्याला आपण म्हणतो ल्युमिनोसिटी किंवा दीप्ती. ताऱ्याकडनं प्रति सेकंद किंवा पर युनिट टाइम किती प्रमाणात ऊर्जा ही बाहेर फेकली जाते टोटल, याला आपण ल्युमिनोसिटी असं म्हणतो. आणि ही जी ल्युमिनोसिटी आहे किंवा ही जी मूलभूत दीप्ती आहे, ही प्रत्येक ताऱ्याच्या बाबतीत विशिष्ट फिक्स असते. आणि ती कशावर अवलंबून असते, तर अर्थातच त्या ताऱ्याच्या केंद्रस्थानामध्ये होणारे ज्या घडामोडी आहेत या कशा आहेत आणि त्याच्यातनं किती प्रमाणात परावर्तन बाहेर पडते याच्यावरती, आणि अर्थातच ताऱ्याचं एकूण आकारमान किती आहे त्याच्यावरती असतं. त्यामुळे आपण समजा फ्लक्स म्हटलं ताऱ्याकडे येणार, तर त्याचं ल्युमिनोसिटी डिवायडेड बाय 4πd². डी इज ऑफकोर्स त्या ताऱ्याचं जे आपण त्रिज्या म्हणूया, दॅट d², असं आपण याचं सोप्या भाषेत सांगू शकतो. मग केंद्रस्थानाकडून जसे प्रारण बाहेर पडतात, आपल्याला माहिती आहे हा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे. इन्व्हर्स स्क्वेअर लॉ म्हणजे d² इथे खालती आहे, अंतराचा वर्ग हा डिनॉमिनेटर मध्ये आहे. त्यामुळे जसं जसं अंतर वाढत जाईल तसे तसं हा जो काही एरिया आहे हा स्क्वेअरच्या पट्टीत वाढत जाणार आहे. 3 असेल तर 9 असणार आहे, 2 असेल तर 4, आणि सो ऑन सो फोर्थ. त्याच्यामुळे जो फ्लक्स आहे तो त्या स्क्वेअरच्या पट्टीत खाली खाली जाणार आहे. याचा अर्थ जेवढा आपण दूर जाऊ तेवढी प्रचंड वेगाने दीप्ती जी आहे त्याची फ्लक्स जो आहे तर तेवढा प्रचंड वेगाने खाली येत जाणार आहे. हा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे. गुरुत्वाकर्षणच्या बाबतीत पण हाच लॉ असतो, आपण बघितलेला आहे. इंटेन्सिटीच्या बाबतीत पण हाच लॉ असतो. कुलमच्या बाबतीत सुद्धा हाच लॉ आपल्याकडे अप्लिकेबल असतो. आता साहजिक पुढचा मुद्दा असतो की समजा 2 तारे आहेत आणि दोघांची ल्युमिनोसिटी ही समान आहे, सेम, एक्झॅक्टली सेम, आयडेंटिकल, पण त्यांची अंतर वेगवेगळी. एखादा तारा प्रचंड अंतरावरती, खूपच खूपच दूर आपण त्याला नेऊन ठेवलेलं आहे. तर एवढं दूर असल्यामुळे इन्व्हर्स स्क्वेअरला म्हणून आता आपल्याला साहजिकच अंधुक भासणार आहे. आणि त्याविरुद्ध समजा त्याला जवळ आणलं तर तो तेजस्वी वाटणार आहे. त्यामुळे समजा अतिशय कमी उत्सर्जन असलेला तारा आहे पण तो खूप जवळ असेल तर तो ब्राईट वाटणार, आणि प्रचंड उत्सर्जन असलेला तारा प्रचंड अंतरावरती असेल तर तो आपल्याला डिम वाटणार. त्याच्यामुळे अंतर हा एक महत्वाचा भाग आहे. आणि ताऱ्यांची अंतर कशी मोजतात, तर ताऱ्यांचे अंतर मोजणं हे तसं कठीण काम आहे. आपण ग्रहांचं बघितलं, केपलरच्या नियमाचा वापर केला. ताऱ्यांच्या बाबतीत काही केपलरचा नियम लागू होत नाही, कारण तारे काय आपल्या सूर्यमालेचा घटक नाही आहेत. सगळ्यात जवळचा तारा आपल्यापासून जो आहे सूर्यापासून, सगळ्यात जवळचा तारा हा 4 प्रकाश वर्ष अंतरावरती आहे. म्हणजे त्या ताऱ्याकडनं निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला 4 वर्ष लागणार आहे. एवढं प्रचंड अंतर होते. मग तिथे जाऊन आपण मोजमाप पर्यंत शक्यच नाही. मग कसं मोजायचं, तर इथे या ठिकाणी तुम्ही बघत असाल एक छोटेसे चित्र आहे. केंद्रस्थानाला इथे सूर्य आहे आणि त्याच्यावरती पृथ्वी फिरत आहे, आणि हा कोणता तरी तारा आहे, हा त्या मानाने जवळचा तारा आहे. आणि काहीतरी प्रचंड अंतरावरती डिस्टंट स्टार, त्याला बॅकग्राऊंड स्टार असं आपण म्हणतो, ते आहे. आणि हा तारा आपण बघत आहोत, हा समजा आज आपण बघायला सुरुवात केलेली आहे, तर हा तारा पार्श्वभूमीवरती इथे दिसत आहे आपल्याला. पृथ्वी पुढे फिरून 6 महिन्यानंतर या ठिकाणी पोहोचली की तारा त्याच ठिकाणी आहे, पण त्याची जागा जी आहे ती बॅकग्राऊंड स्टारच्या संदर्भात बदललेली आहे असं आपल्याला वाटतं. तर ह्याला आपण पराशय किंवा पॅरलक्स असं म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे, हे आपण सहज व्हेरीफाय करू शकता. तुम्ही आत्ता बसल्या बसल्या समजा आपला हात असा लांब खेचला, हात, आणि एक डोळा बंद केला, आणि हा अंगठा मी बघायचा प्रयत्न करतोय, तर मला माझ्या घराच्या या इथे टेबल आहे, त्या टेबलच्या फोरग्राऊंडला दिसत आहे. आणि मी जर डोळा बदलला तर टेबलच्या सापेक्ष हा जो अंगठा आहे हा थोडासा हललेला आहे असं मला दिसतं. त्याला आपण पराशय पॅरलक्स म्हणतो. तुम्ही आत्ताच्या आत्ता घरात बसल्या बसल्या हे सहज करून बघू शकता. आणि बॅकग्राऊंड स्टारच्या संदर्भात हा हललेला आहे असं दिसतं. प्रत्यक्ष ताराही हललेला नाहीये आणि ही स्टार्सही हललेला नाही. आपली बघण्याची पोझिशन जी आहे ती बदललेली आहे. आता हे जर आपण केलं तर आपल्याला काय मिळतं, आपल्याला हा कोन मिळतो, याला पॅरलॅक्स अँगल असं म्हणतात.
सध्या एक आपण फोटो काढला आणि या फोटोवरती हे अंतर आपल्याला शिफ्ट केलेलं मिळत आहे, त्याच्यावर आपल्याला अर्ध अंतर हाफ अँगल मिळतोय. हा जो हाफ अँगल आहे हा पॅरलॅक्स अँगल आहे. हा इथला अँगल सेमच असणार, हा पॅरलॅक्स अँगल आहे. आता हा जर अँगल मला माहिती असेल, हा जर कोन मला माहिती असेल, हा त्रिकोण आहे, तर ह्या कोणाचा टॅन जर मी काढला तर अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेन्युअस हे त्याचं टॅन असणार आहे. टॅन ऑफ पी विल बी अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेन्युअस. आता अपोजिट हे एक खगोलीय एकक एवढं अंतर आहे, कारण ते पृथ्वी सूर्य अंतर आहे. हा कोण मला माहिती आहे, याचा अर्थ मला हा जो हायपोटेन्युस हा जो कर्ण आहे, हा कर्णाचं अंतर मला कळलेला आहे. आणि दिस डिस्टन्स इज डिस्टन्स बिटवीन स्टार अँड अस, पृथ्वी आणि तारा यांच्यातलं हे अंतर आहे. तर जेवढं हे अॅक्युरेटली मी मोजू शकेल तेवढं अॅक्युरेटली मला हे ताऱ्यांचं तर मिळालं. अर्थात हे मी आता दाखवते खूप एक्झॅजरेटेड आहे. तारे प्रचंड अंतरावरती असल्यामुळे हा जो कोन आहे हा अवघा अतिशय छोटा असतो, आर्क सेकंद मध्ये असतो, आणि त्यामुळे त्याचं मोजमाप करणं तसं कठीण आहे. पण लोकांनी वर्षानुवर्ष मेहनत करून चांगल्या प्रकारे निरीक्षण करून हे शोधून काढलेलं आहे, आणि ह्या प्रकारे आपण बहुतांश ताऱ्यांची अंतर ही बऱ्यापैकी ठरवू शकलो आहे. अनेक लोकांनी अनेक वेळेला ही अंतर मोजली आणि त्याचं जे काही ऍव्हरेज निघालं स्टॅटिस्टिकल, त्याच्यातनं आपण फायनली हे अंतर किती आहे हे सहज सांगू शकतो. त्यामुळे ताऱ्यांचं अंतर मोजण्याची ही अतिशय महत्वाची पद्धत आहे. त्याला पॅरलॅक्स मेजरमेंट मेथड असं म्हणतात. इतर अनेक पद्धती आहेत, त्या मी काही आज त्याच्यावरती लक्ष फोकस करत नाहीये, पण ही बहुतांश सर्व ताऱ्यांच्या बाबतीत ही एक पद्धत आपण सहज लावू शकतो. आता आपण असं कल्पना करूया की आपण अशा प्रकारे ताऱ्यांचं जे अंतर आहे हे आपण मोजू शकत आहोत. आता ताऱ्याकडनं येणारी प्रारणं जी आहेत आपण मोजू शकतोय. पर स्क्वेअर सेंटीमीटर मिळेल, पर युनिट एरिया, पर युनिट टाइम मिळणारी आपण तेही मोजू शकत आहोत. याचा अर्थ आपण कुठेतरी कोरिलेशन करायचा प्रयत्न करत आहोत. एक मुद्दा अजून आहे जो पुढच्या एका व्याख्यानात केव्हा तरी आपण कव्हर करणार आहोत, की तारे जसे जसे जवळ येत जातील तसे तसे त्यांची जी आपल्याला अपरंट ब्राईटनेस आहे, अपरंट मॅग्निट्यूड आहे, ही जास्त वाटायला लागेल. उदाहरणार्थ सूर्य आपल्यापासून अतिशय जवळ आहे म्हणून तो एवढा प्रचंड ब्राईट आहे. पण सूर्याला आपण खूप दूर एका संदर्भ ठिकाणी जर नेऊन उभं केलं तर सूर्य हा अतिशय सुमार तारा, अत्यंत सिंपल स्टार असा मला जातो. त्याच्यामुळे मग आपण या ताऱ्यांचं एकूणच वर्गीकरण करताना त्यांचं अंतर ठरवणं ही अतिशय महत्वाची अशी अट आहे. त्यामुळे आता आज आपण जे ताऱ्यांचं वर्गीकरण बघणार आहोत ते मुख्यत्वे ताऱ्यांच्या जो काही त्याचं तापमान आहे त्या तापमानाच्या आधारावरती आपण हे वर्गीकरण करायचा प्रयत्न करत होतो, कारण आजच्या व्याख्यानासाठी आपल्याला हे वर्गीकरण महत्वाचं आहे. आपल्याला माहिती की ताऱ्याकडनं ऊर्जा ही बाहेर पडत आहे, आणि मी एका माझ्या पर्टिक्युलर व्याख्यानामध्ये ब्लॅक बॉडी जे आहे याचा उल्लेख केलेला होता. पुन्हा एकदा रिमाइंडर देतो की आपण तरंग लांबी किंवा वेवलेंथ आणि इंटेन्सिटी यांचा जो आलेख आपण जर काढला तो साधारणपणे असा असतो, आणि हा कुठेतरी पीक होतो. आपण बघितलं जिथे पीक होतो ती त्या पीक वेवलेंथ ही जी पीक तरंग लांबी होती त्याचं मी सांगितलेलं की ताऱ्याच्या तापमानाशी आपण थेट मांडणी करू शकतो, आणि आपण सूर्याचं तापमान त्या दिवशी आपण काढलेलं. सूर्याचं उत्सर्जन बघितलं कुठे होत आहे त्याच्यावर आपण सूर्याचं तापमान काढलं, आणि हा वाईन्स डिस्प्लेसमेंट लॉस याला आपण फिजिक्स मध्ये म्हणतो. टेम्परेचर इज इक्वल टू कॉन्स्टंट डिवायडेड बाय मॅक्सिमम वेवलेंथ. हा वाईन्स डिस्प्लेसमेंट लॉ अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे आपण काय करायचं, आपण ताऱ्याचं आपण स्पेक्ट्रम काढतो, वर्णपट काढतो, आणि वर्णपटातला जो जिथे पीक येणार आहे ती पीक वेवलेंथ आपण शोधून काढतो, आणि त्याबरोबर आपल्याला लगेचच त्या ताऱ्याचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला कळतं. त्याच्यामुळे ताऱ्याचं तापमान शोधून कसं काढायचं हे आपल्याला सहज शक्य आहे. आपण फक्त वर्णपट बघायचंय, स्पेक्ट्रम बघायचा, तो कसा बघतो त्यांना माहिती असल्यानं सांगतो की ग्रेटिंग नावाचा एक वस्तू असते, प्रिझम, आपण प्रिझम वापरतो.
प्रिझम मध्ये काय असतं, त्रिकोणी प्रिझम असतं, इथनं प्रकाश आला की त्याचं डिस्पर्शन होतं आणि त्याचा सप्तरंगामध्ये आपल्याला वर्णपट दिसतो. ग्रेटिंग मध्ये अनेक लाईन्स असतात एज केलेल्या आणि प्रकाश त्याच्यावरती आपटला की डिफ्रॅक्शन होतं आणि तुम्हाला त्याचा स्पेक्ट्रम मिळू शकतो. कोणती पद्धत वापरा, शेवटी वर्णपट काढणं हे महत्वाचं आहे. वर्णपट मिळाला आणि आपण त्याचं मेजरमेंट करू शकलो, स्पेक्ट्रोग्राफी करू शकलो, तर आपल्याला लॅम्बडा मॅक्स मिळू शकतं आणि मग आपल्याला त्याचं तापमान जे आहे ते सहज मिळू शकतं. एक मिनिट. हो, असंख्य ताऱ्यांचे हे वर्णपट आहेत आणि हे वर्णपट इथे मी टाकायचा प्रयत्न केलेला. इथे वेवलेंथ आहे आणि इथे त्याची रिलेटिव्ह ब्राईटनेस आपण टाकतो आणि आपल्याला असंख्य प्रकारचे वर्णपट बघायला मिळते. इथे याचं पीक इथे आहे, याचं पीक शिफ्ट होत आहे, याचं पीक इथे शिफ्ट झालेलं आहे, याचं पीक इथे आहे, याचं पीक इथे आहे. सो सो बाय अँड लार्ज, if to plot the wave, this particular spectrum will be able to decide what is the temperature of each and every star. प्रत्येक ताऱ्याचं तापमान किती आहे हे केवळ पृथ्वीवरती घरी बसले बसले आपण सहज या प्रकारे सांगू शकतो. काय त्याची गरज आहे आपल्याला, तर त्याची गरज अशी आहे की ताऱ्याचं तापमान हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. निळ्या रंगाचे तारे जे असतात त्यांचं तापमान हे सर्वात जास्त असतं. लाल रंगाचे तारे जे असतात त्यांचं तापमान हे त्या मानाने कमी असतं. त्यामुळे आपण तापमानाचा संदर्भ जो आहे हा सहज जोडू शकतो आणि तो कशाशी जोडायचा आहे हे आपण पुढच्या 4 ते 5 स्लाइड मध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण अजून एक गोष्ट बघायची. आपण तारा जो आहे त्याला 2 वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्टर मधून बघायचा प्रयत्न करणार. एक शॉर्ट किंवा कमी तरंग लांबी जातील असं आणि दुसरं लॉंगर वेवलेंथ असं. आणि यांचा जर रेशो आपण काढला तर त्या रेशोवरनं पण आपण हा तारा तप्त तारा आहे का हा थंड तारा आहे हे सहज सांगू शकतो. आता ताऱ्याचं वर्णपट आपण बघितलेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेल मी सांगितलेलं की ज्यावेळेला सूर्य तप्त सूर्य किंवा हॉट गॅस ज्यावेळेला आपण वर्णपट बघतो त्यावेळेला आपल्याला मुख्यत्वे कंटिन्युअस असा वर्णपट आपल्याला मिळू शकतो, कंटिन्युअस. आणि मध्ये कुठेतरी कूलर रिजन असेल तर त्याच्यावरती अशा प्रकारच्या लाईन्स आहे. हा एमिशन लाईन्स आहे, हॉट असल्यामुळे असलेल्या बॅकग्राऊंडला फ्लॅट आपल्याला कंटिन्युअस असणार आहे आणि हा एमिशन उत्सर्जन रेषा दिसत आहे. पण जर इथे कोल्ड गॅस असेल तर त्या ठिकाणी ऍब्झॉर्प्शन लाईन दिसतात आपल्याला. सूर्याच्या बाबतीमध्ये कंटिन्युअस स्पेक्ट्रम बॅकग्राऊंडला असतो आणि वरती ह्यामध्ये जो काही त्याचं मटेरियल असेल त्याच्या या रेषा आपल्याला सहज दिसत असतात. त्याला फ्रॉनॉफर लाईन सूर्याच्या बाबतीत आपण म्हणतो. आणि आपण बघितलेलं सूर्याच्या लेक्चरच्या वेळेला की या लाईन्सचा अभ्यास जर आपण करू शकलो तर त्या सूर्याच्या मध्ये काय आहे, त्याच्या वातावरणामध्ये काय आहे हे आपण सांगू शकतो. ऍब्झॉर्प्शन लाईनचा आपण अभ्यास केला तरी आपल्याला सांगणं शक्य आहे. सेम इज ट्रू फॉर ऑल द स्टार्स. प्रत्येक ताऱ्यांच्या बाबतीमध्ये ताऱ्यांचा जर आपण हा आलेख शोधून काढला तर यांच्या लाईन्स वरून आपण सांगू शकतो की या ताऱ्यामध्ये कोणत्या प्रकारचे एलिमेंट्स, मूल धातू या ताऱ्यामध्ये आहेत हे आपण सांगू शकतो. याचा आधार घेत ताऱ्यांचं एक वर्गीकरण करायचा प्रयत्न लोकांनी केला आणि ते वर्गीकरण अतिशय रोचक आहे, अतिशय चांगलं आहे. सूर्यासारखे जे तारे आहेत ज्यांचं 5000 ते 6000 अंश केल्विन असं तापमान आहे त्याचं वर्गीकरण जी असं केलं गेलेलं आहे. जी टाईप स्टार असं त्याला म्हणतात. व्याधासारखे तारे जे ते ए टाईपचे तारे मानले गेलेले आहेत. त्याच्यानंतर मग त्याच्यापेक्षा तेजस्वी तारे जे तप्त तारे असतील त्यांना आपण ओ टाईपचे स्टार किंवा म्हणतो. ओ, बी, ए, एफ, जी, के आणि एम असं हे आपण वर्गीकरण ताऱ्यांचं त्याच्या तापमानाप्रमाणे केलेलं आहे. आणि तापमानासंदर्भ रंगाशी असल्यामुळे ओ हा निळा रंग आणि एम हा लाल रंग आणि याच्यामध्ये बाकी सगळे ताऱ्यांचे वेगवेगळे रंग असणार. तर सिरियस पण निळाच आहे. सूर्य त्यामुळे पिवळा समजला जातो. त्यामुळे हे वर्गीकरण आपण आता सहज बघू शकतो. त्यामुळे आपण पुन्हा एकदा याच्याकडे आलो तर इथे हे लाल रंगाचे तारे आहेत. हे अतिशय कूल
थंड असलेले तारे त्याच्यामध्ये टायटॅनियम ऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे. जसं जसं आपण हॉटकडे सरकू तसं तसं हिलियम 9चं प्रमाण हे वाढत गेलेलं आहे. नाव नेक्स्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर इज, आपण सर्वात प्रथम बघितले ल्युमिनोसिटी जी होती त्याचा आणि तापमानाचा संदर्भ लावायचा आपण प्रयत्न करतो. असं ज्यावेळेला असंख्य ताऱ्यांचे वर्णपट काढले गेले, त्याच्यानंतर ताऱ्यांचं स्पेक्ट्रल क्लासिफिकेशन केलं गेलं. इथे वरती तुम्हाला दिसत O पासून M पर्यंत, आणि त्या ताऱ्यांची ल्युमिनोसिटी मोजली गेली. तर आता पहिल्या लोकांना काय वाटलं की समजा आपण सगळ्या ताऱ्यांचं मोजमाप केली तर या आलेख जर काढलं तर सगळीकडे असंख्य प्रमाणात तारे आपल्याला विखुरलेले दिसतील, पण तसं झालं नाही. सर्वप्रथम ज्यावेळेला हा प्लॉट केला गेला होता आणि हर्ट्झब्लूम आणि रसल या दोघांनी इंडिपेंडेंटली हा प्लॉट केला, आणि वर्णपट एक्स ऍक्सिस वरती आणि वाय ऍक्सिस वरती ऍब्सोल्यूट मॅग्निट्यूड त्याची निरपेक्ष प्रत किंवा ल्युमिनोसिटी म्हणून आपण हे प्लॉट केलं. त्यावर असं लक्षात आलं की तारे सर्वत्र विखुरलेले नसून सर्व ताऱ्यांसाठी एक विशिष्ट असा हा सापासारखा सर्क्युलर फूटचा असा एक आकार आहे, विचित्र असा. ही जी कर्व आहे, बहुतांश तारे हे या एका पट्ट्यावरती पडलेले असतात नेहमी. सो एक एम प्रकारचा तारा घेतला, त्याचं तापमान 3000 अंश केल्विन आहे, त्याची ल्युमिनोसिटी मोजली तर ती इथेच आहे. 5000 तापमानाचा तारा हे बहुतांश सगळे तारे हे या ठिकाणी आहे. 10,000 तापमानाचे तारे हे बहुतांश तारे या ठिकाणी सापडलेले. नंतर एक ताऱ्यांचा प्रचंड मोठा गट हा इथे सापडलेला आहे, इथे काही तारे इथे सापडले आणि बरेचसे तारे इथे सापडले, मध्ये काहीच नव्हतं. त्यामुळे 80% जास्त तारे या एका पट्ट्यावरती आहेत. इथे एक मोठ्याच्या मोठा गट ताऱ्यांचा आणि इथे एक बऱ्यापैकी छोटा गट आहे. आणि हे अतिशय ड्रॅमॅटिक होतं, अतिशय महत्वाचं होतं. या आलेखावरती जसं जसं तुम्ही वर जायला लागाल तशी त्याची ल्युमिनोसिटी जी आहे ती सूर्याच्या सापेक्ष आपण सांगतो ही वाढत गेलेली आहे. ल्युमिनस किंवा अतिशय तेजस्वी तारे हे या ठिकाणी आहेत. अंधुक तारे हे खालती आहेत, इकडे हे सगळे अंधुक तारे आहेत. आणि तापमान इथे मॅक्सिमम आहे आणि इथे कमी कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे ह्या टोकाला जर तुम्ही असाल तर तापमान पण खूप जास्त आहे आणि त्याची जी तेजस्विता आहे ही पण खूप जास्त आहे. इथे खाली तुम्ही आलात व्हाईट द्वार, ज्याला आपण नंतर येणार आहोत. तापमान खूप जास्त आहे पण तेजस्विता अतिशय कमी आहे. याचा अर्थ त्यांचा आकार जो आहे तो खूप छोटा आहे. कारण मी आपण बघितलं ऍब्सोल्यूट ल्युमिनोसिटी कशावर डिपेंड करते, त्याचं ओव्हरऑल एमिशन किती आहे आणि त्याची रेडियस ऑफ एमिशन किती आहे. खूप छोटं असेल तर तेजस्वी असून देखील आपल्याला दिसणार नाही. आणि या केसमध्ये आपण अंतर हा जो प्रकार आहे काढून टाकला की आपण ऍब्सोल्यूट सेम स्केलवरती सगळ्यांना आणण्याचा प्रयत्न करतो. इथले तारे जे आहेत या इथले ल्युमिनोसिटी पण कमी आहे, तापमान कमी आहे, पण हे जे तारे आहेत त्यांचं तापमान कमी आहे पण त्यांची ल्युमिनोसिटी जी ती प्रचंड आहे. हे महाकाय तारे आहेत कारण यांचा आकारमान जो आहे हा प्रचंड आहे आणि त्यांचा आकारमान प्रचंड आहे. त्याच्यामुळे त्यांची जी त्रिज्या आहे ती प्रचंड आहे. हे तारे खरोखर मोठे आहेत, प्रचंड तारे आहेत, पण त्यांचा आकार वाढल्यामुळे त्यांची ल्युमिनोसिटी ही त्यामुळे कमी. ते इथले तारे हे इथे मायग्रेट झालेले तारे. आपण हा ग्राफ परत 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 बघत राहणार. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, आपण हा आलेख बघायचा आहे. एक्स ऍक्सिस टेम्परेचर, लेफ्ट इज मॅक्सिमम, राईट इज मिनिमम. वाय ऍक्सिस ल्युमिनोसिटी, टॉप इज मॅक्सिमम, बॉटम इज मिनिमम. टेम्परेचर वर्सेस ल्युमिनोसिटी हा ग्राफ आपण बघणार. हा जो पट्टा आहे याला मेन सिक्वेन्स असं म्हणतात. आणि स्थिर असलेले सगळे तारे जे आहेत ते तारे जिवंत तारे आपण ज्याला म्हणतो, ज्यांच्यामध्ये केंद्रस्थानामध्ये ऊर्जा निर्मिती प्रक्रिया सुरू आहे, हे सगळे तारे या पट्ट्यामध्ये नेहमी पडलेले असतात. त्यामुळे ताऱ्याचा जन्म झाल्यानंतर तारा हा इथेच असणार आहे आणि हा त्याचा आयुष्यभर हा तिथेच राहणार. पुढे सरकूया. हा मृगाचा फोटो आपण बघत आहोत. आपल्याच एका कार्यकर्त्याने काढलेला फोटोग्राफ आहे. हा तारा निळा तारा आहे, सुस्पष्ट दिसतोय. हा राजन्य किंवा रिगेल तारा आहे. हा डायगनली अपोजिट हा लाल तारा आहे. तुम्हाला दोन ताऱ्यांचा कॉन्ट्रास्ट कलर जो आहे सुस्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हा तारा जो आहे हा महाकाय तारा आहे, पण हा लाल रंगाचा तारा आहे. याचा अर्थ आपल्या आधीच्या डायग्राम मध्ये तो ल्युमिनोसिटी भरपूर आहे पण टेम्परेचर कमी, म्हणजे तो इथे कुठेतरी आहे. त्याच्या विरुद्ध
हा तारा निळ्या रंगाचा तारा आहे, त्याची ल्युमिनोसिटी पण खूप जास्त आहे, म्हणजे तो इथे कुठेतरी आहे. इतर तारे जसे जसे तुम्ही तारा बघाल त्याची ल्युमिनोसिटी बघायची आहे आणि त्याचं टेम्परेचर बघायचं आहे आणि या ग्राफमध्ये आपण त्याला कुठेतरी टाकायचं. इन्सिडेंटली हा जो केंद्र या ठिकाणी धुरकट ठिपका दिसत आहे, हा मृगाचा तेजोमेघ आहे, जिथनं ताऱ्यांची निर्मिती सुरू आहे. अनेक प्रकारचे तेजोमेघ असतात, आपण हे स्किप करूया कारण आता तेजोमेघावरती आपण बोलत नाही आहोत. मी परत या स्लाइड्सकडे मी परत फिरून येईल त्यावेळेला हे समजून सांगेल. हे अनेक प्रकारचे नेबुलेचे आहेत. हा रिंग नेबुला हा मृत तारा आहे. आता मी मृत ताऱ्याकडे आलो की हा फोटो एखाद्या वेळा परत स्क्रॉल बॅक करून तुम्हाला दाखवतो. त्याच्यामुळे आता आपण काय बघितलं, आपण फक्त वर्गीकरण बघितलेलं आहे आणि ताऱ्यांचं वर्गीकरण जर तुम्हाला समजलं असेल आणि अतिशय सोपं आहे, प्रत्येक तारा त्या आलेखावरती आपल्याला टाकायचं आहे आणि तसं जसं आपण आलेखावर टाकायला सुरुवात करू तसा तसं तो कुठेतरी मेन सिक्वेन्सवरती येऊन आपल्याला स्थिर झालेला दिसणार आहे. ठीक आहे, 1-2 मिनिटं मी इथे हे करतोय आणि कोणाला काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. प्रवीण भोपळे यांनी प्रश्न विचारलेला आहे, I have read that star also wander during their birth. There are many star clusters and later on they depart. हा याच्याकडे आपण येणार आहोत. विच इज ट्रू. डिपार्ट कसं होत नाही, तारे जे असतात ते समजा एकत्र असंख्य तारे तयार झाले, जसं आपण आता हा कृत्तिकांचा गट आपण बघतोय, कृत्तिका तारका समूह तारकागुच्छ आहे हा. तर तारे कधी कधी एकटे असतात, जसं सूर्य बायंडला सिंगल स्टार मानला जातो, त्याच्या आसपास दुसरा कोणताही त्याचा जोडीदार नाहीये, कधी द्वैती असतात. पण आकाशात काही ठिकाणी असंख्य तारे एकत्रित दाटले असतात, त्याला खुला तारकागुच्छ किंवा ओपन स्टार क्लस्टर असं म्हणतात. आणि ओपन स्टार क्लस्टर मध्ये साधारण 25 ते काही 500-600 असे तारे असतात त्या एका विशिष्ट पट्ट्यामध्ये. तर त्याला आपण खुला तारकागुच्छ किंवा ओपन स्टार क्लस्टर म्हणतो. आणि याचा अर्थ तिथला तेजोमेघ प्रचंड मोठा होता आणि त्या तेजोमेघामधनं आपण तरी प्रक्रिया बघणार आहोत पुढच्या. इनफॅक्ट आपण आता हा प्रश्न तर संपल्या की त्याच्याकडे जाणार आहोत. तर त्या तेजोमेघामधनं असंख्य तारे जन्मले आणि हे असंख्य तारे हे असे तुम्हाला एकत्रित दिसतात. हा झाला खुला तारकागुच्छ. त्या तारकागुच्छाचा जो काही केंद्र भाग असेल जिथून तारेची निर्मिती झाली असं आपण गृहीत धरूया, तिथून हे सगळे तारे हळूहळू हळूहळू दूर जात असतात आणि त्या अर्थाने ते एकमेकांपासून दूर सरकत असतात. आणि याचा वापर करून आपण ताऱ्यांचं अंतर जे आहे हे शोधून काढू शकतो. याला क्लस्टर पॅरलॅक्स मेथड असं म्हणतात. तर मी स्किप केलं कारण थोडं किचकट आहे, पण हे सगळे तारे एका समान बिंदूपासून दूर जात असतात आणि आपण त्यांना ट्रेसबॅक करून तो बिंदू शोधून काढू शकतो आणि त्याचा वापर करून आपण त्या ताऱ्यांचं अचूक अंतर काढू शकतो. याला क्लस्टर पॅरलॅक्स मेथड असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही जे म्हणता ते त्या अर्थाने बरोबर आहे. ते भटकत नाही, ते एका समान पॉइंट पासून सम प्रमाणात दूर जात असतात. पुढचा प्रश्न निखिलने विचारलेला आहे, पॅरलॅक्स मेथड इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट यूज होतात, कोणत्या प्रकारचे वस्तू वापरले जातात. मुख्यत्वे फोटोग्राफिक प्लेट हाच आता मी सांगू शकतो, कारण कोणताही कोन मापकांत मोजणं करणं शक्य नसतं. अवघे काही आर्क सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी, एवढा कमी तो पॅरलॅक्स अँगल असतो. त्यामुळे कसं केलं जातं की प्रचंड मोठ्या फोटोग्राफिक प्लेट्सवरती झूम करून आपण सूक्ष्म अंतर हे 6 महिन्यांमध्ये मेजर करू शकतो आणि त्याचं कोरिलेशन आपल्याला त्या फील्डवरनं करतात. उदाहरणार्थ हा फोटोग्राफ आहे, या फोटोमध्ये हा फील्ड ऑफ व्ह्यू आहे, हा समजा 10 डिग्री असेल, हा समजा 10 डिग्री असेल, तर या दोन ताऱ्यांचं कोनीय अंतर जे आहे ते आपण सांगू शकतो. आणि हा रेफरन्स आपल्याला पहिले ठरवावा लागतो आणि हा रेफरन्स जर आपण जेवढा अचूक आपण कॅलिब्रेट करू तेवढं अचूक आपण कोनीय अंतर हे सांगू शकतो. अर्थात आता सीसीडी आल्यामुळे त्या म्हणण्या वस्तू ह्या बऱ्यापैकी सोप्या झालेल्या आहेत. हे मोजमाप करणं हे सहज सोपं झालेलं आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो वीणा मॅडमचा आहे, ताऱ्यांमधून जे बाहेर ऊर्जा निघतात या ताऱ्यांच्या गुच्छाबद्दल म्हणूया आपण, आजूबाजूच्या ताऱ्यावरती परिणाम होतो का? तर मॅडम तसं
आजूबाजूचे तारे हे प्रचंड अंतरावरती असतात. कोणत्याही दोन ताऱ्यांमधलं अंतर हे कैक प्रकाश वर्ष एवढं असतं. त्यामुळे जेवढं अंतर जास्त असतं तेवढं त्याचं गुरुत्वीय आकर्षण हे शून्यावर होऊन जातं. कारण गुरुत्वाकर्षण देखील इन्व्हर्स स्क्वेअरला प्रमाणे जातं. जेवढं अंतर जास्त तेवढं गुरुत्वाकर्षण कमी. ताऱ्यांमध्ये गुरुत्वाकर्षण असतं, ह्या दोन ताऱ्यांमध्ये देखील असणार आहे, पण अर्थातच ते प्रचंड अंतर असल्यामुळे त्या मानाने कमी असणार आहे. त्यामुळे ह्यांच्या प्रारणांचा त्याच्यावरती तसा अर्थार्थी काहीही परिणाम होत नाही. प्रत्येक तारा आपण बघितला हा ब्लॅक बॉडी आहे, आयडियल ब्लॅक बॉडी आहे. या ताऱ्याचा त्या ताऱ्यावरती जो काही प्रकाश पडेल तो पूर्णपणे त्या ताऱ्यामध्ये शोषला जाईल आणि इक्विव्हॅलंट प्रकाश हा बाहेर फेकला जाईल ऍट सम पॉइंट ऑफ टाइम ऍट डिफरंट वेव्हलेंथ. त्यामुळे असं होत असतं, ह्याचा प्रकाश त्याच्यावरती जाणारच आहे आणि तो गेल्यामुळे त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा वाईट किंवा चांगला परिणाम होणार नाही. पुढचं आपण पुढे बोलूया. अनिरुद्ध नामजोशी यांनी प्रश्न विचारला, द्वैती ताऱ्यांच्या बाबतीत काय? द्वैती ताऱ्यांच्या बाबतीत पण सर अंतर प्रचंड असतात. द्वैती तारे हे एका समान गुरुत्वीय केंद्राशी बांधलेले असतात. अनेक प्रकारचे द्वैती तारे, त्याच्यात दोन तारे एका कॉमन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या भोवती फिरत असतात आणि इन दॅट सेन्स हे तारे एकमेकांपासून दूर जात नाही, ते एकमेकांभोवती किंवा एका समान बिंदूभोवती ते फिरत असतात. काही केसमध्ये असंही होतं की एक प्रचंड महाकाय तारा आहे आणि त्याच्या भोवती दुसरा तारा फिरत होतो. तसं नाहीये. नेहमी लक्षात घ्या, दोन ताऱ्यांचं समान गुरुत्वीय केंद्र जे असेल त्याच्याच भोवती तारे फिरत असतात. एक तारा मोठा असेल तर गुरुत्वीय केंद्र, समान गुरुत्वीय केंद्र हे या मोठ्या ताऱ्याच्या आतमध्ये असतं. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की छोटा तारा आता मोठ्या ताऱ्याच्या भोवती फिरत आहे. पण ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम फ्रॉम फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू they always go around a common center of mass, and that could be inside the bigger star. That is how I would like to put it. In that case, both are gravitationally bound. But remember, even this system is a gravitationally bound system. Over the period of time, when the stars drift away sufficiently far away, they don't appear to be affecting gravitationally each other. आणि खुल्या तारखांच्या गुच्छाच्या बाबतीत हे नेहमीच असं होत जातं. फॉर एक्झाम्पल, आपण ज्याला मोठं असेल किंवा उर्सा मेजर म्हणतो, सप्तर्षी आपण ज्याला म्हणतो, टेक्निकली सप्तर्षी पण एका प्रचंड मोठा खुला तारका गुच्छाचं आहे. ते त्यांना आपण जर एक्स्ट्रापोलेट केलं तर ते एका कॉमन सेंटर ऑफ ओरिजिन पासून दूर जात आहे आणि ते एवढे प्रचंड अंतरावरती गेलेले आहेत की त्यांचा अर्थार्थी एकमेकांशी संबंध नाहीये. सुभाष सरांनी प्रश्न केला की OBAFGM हे असं काय? तर त्याला काही तसा अर्थ नाहीये. इट इज जस्ट अ वे. ट्रॅडिशनली त्यांना तसं नामांकन दिलेलं. ABCDEFG पण दिलं असं तरी काही चाललं असं. ऍट द एंड ऑफ द डे प्लीज रिमेंबर, O मीन्स हॉट आणि M मीन्स कोल्ड. एवढंच आपण लक्षात ठेवायचं. OBAFJKM. आता याच्यामध्ये प्रत्येकामध्ये सब क्लासेस पण असतात. उदाहरणार्थ O आणि B याच्यामध्ये O1, O2 असे सब क्लासेस पण असू शकतात. आपण ते काही बघत नाही. आता आपण तारेची निर्मिती कशी होते हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हा या पुढच्या मुद्द्याकडे सरकूया. आणि तसं हे थोडं किचकट, त्यामुळे मी त्यातल्या त्यात सोपं करतो. आणि ही संकल्पना आपण पूर्वी सूर्यमालेच्या निर्मितीच्या बाबतीत जी बघितलेली साधारणपणे त्याला पॅरल अशी असं आपण म्हणूया. ताऱ्यांचा जन्म कसा होतो? तो ताऱ्यांचा जन्म हा एका प्रचंड मोठ्या तेजोमेघात होतो. तेजोमेघ म्हणजे काय? तर आकाशामध्ये प्रचंड पसरलेला, प्रचंड म्हणजे कैक प्रकाश वर्ष पसरलेला हायड्रोजनचा एक ढग आहे. त्या ठिकाणी फक्त हायड्रोजन, बाकी काहीच नाही. आणि अशा एवढा प्रचंड पसरलेला आहे आणि एवढा कूल्ड आहे, एवढा थंड आहे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घडामोडी नाही. त्याचं तापमान हे अतिशय कमी आहे. कुठून आलेलं आहे? यावेळेला विश्वाची निर्मिती झाली आणि दीर्घिकांची निर्मिती झाली. त्या दीर्घिकांमध्ये अशा प्रकारचे हायड्रोजनचे ढग हे ठिकठिकाणी विखुरलेले आहेत आणि सर्वत्र आहेत. विश्वरचनाशास्त्राच्या संकल्पनेनुसार निर्मिती झाल्यानंतर हायड्रोजन सर्वात अबंडंट आहे, नंतर हिलियम आणि नंतर टप्प्याटप्प्याने बाकी सगळे हायर एलिमेंट्स. त्यामुळे हायड्रोजनचे ढग हे विश्वात सर्वत्र आपल्याला सहज सापडतात. आपण विश्वाचा विचार न करता केवळ आपल्या गॅलेक्सीचा करूया. आपल्या गॅलेक्सीत ठिकठिकाणी हे ढग आपल्याला सापडतात. आता
अशी कल्पना करा की असा प्रचंड विखुरलेला एक ढग आहे आणि तो काही घडामोड नाहीये. पण त्या घडामोडी नसेल तर त्यातून ताऱ्याची निर्मिती होणार तरी कशी? ताऱ्याची निर्मिती जर करायची असेल तर तिथे काहीतरी घटना घडली पाहिजे. आणि जोपर्यंत एखादी घटना घडत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी गुरुत्वीय बल जे आहे ते गुरुत्वीय बल आहेच आहे, नो डाऊट अबाउट इट, पण त्याचं केंद्र तयार होण्यासाठी काही होणार नाही. तर अशी घटना कोणती होऊ शकते? अशी कोणतीही घटना काय असते? फॉर एक्झाम्पल अशी कल्पना करा की हा एक युनिफॉर्म विस्फोरलेला प्रचंड विखुरलेला ढग आहे आणि दूर कुठेतरी येणारा एखादा प्रचंड तेजस्वी कॉस्मिक रे, वैश्विक किरण किंवा चार्ज पार्टिकलचा प्रचंड मोठा एक झोत आलेला आहे आणि तो या ठिकाणी येऊन आपटला आहे. तर त्यांची एनर्जी जी असणार आहे ती या ठिकाणी ट्रान्सफर झालेली. असं जर झालं तर इथल्या काही हायड्रोजन जे असतील त्या हायड्रोजन ऊर्जा मिळणार आहे आणि ऊर्जा मिळाली तर त्यांचं व्हायब्रेशन ते सुरू होणार आहे, त्यांना ते इथे तिकडे हालायला सुरुवात होणार आहे. अशी कल्पना करा की दोन हायड्रोजन, अनेक हायड्रोजन असं केंद्रगत, तर सम हाऊ ऊर्जा मिळाली आणि ही ऊर्जा हे ठिपके म्हणूया आपण सोयीसाठी, हे एकमेकांच्या काही केसमध्ये जवळ यायला लागले आहेत, काही केसमध्ये दूर जायला लागलेले आहेत, पण ह्यांचे असे मोशन सुरू झाले. आता दोन ठिपके जर जवळ आले तर गुरुत्वाकर्षणामध्ये पटकन एकमेकांना जखडू शकतात. याचा अर्थ जिथे कोणतीही घटना नव्हती तिथे रँडमली ऊर्जा मिळाल्यामुळे त्या ठिकाणी हायड्रोजनचे घटक एकमेकांना चिकटकण्याचे किंवा गुरुत्वीय बलामुळे एकत्रित येण्याची संकल्पना जी आहे ती सुरू झालेली. आणि ही प्रक्रिया हळूहळू हळूहळू सुरूच राहणार आहे, कारण एकदा सुरू झाली तर तिचं चेन रिॲक्शन, आणि ही चेन रिॲक्शन सुरू झालेली आहे. आणि जेवढं याचं मोशन जास्त असेल तेवढं तर आसपासच्या जास्त पार्टिकलला खेचेल. आता जसं ते पार्टिकलला खेचेल, आसपासच्या हायड्रोजनला खेचेल, तसं त्या ठिकाणचं वस्तुमान जे ते वाढायला लागणार आहे. आणि वस्तुमान वाढल्यामुळे त्या ठिकाणचं गुरुत्वाकर्षण वाढलं. गुरुत्वाकर्षण वाढल्यामुळे त्या ठिकाणची आकर्षण करण्याची शक्ती आहे ती वाढणार आहे. त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर पॉइंटमध्ये आसपासचे जास्त मास जे आहे वस्तू म्हणजे ते आकर्षित होणार. पण सेकंड जसं जसं वस्तुमान वाढेल आकर्षणाची पॉवर वाढत जाईल, आकर्षणाची पॉवर वाढत जाईल, वस्तुमान वाढत जाईल, वस्तुमान वाढत जाईल, आकर्षणाची पॉवर वाढत जाईल. हे त्याफोर इट्स अ चेन रिॲक्शन आणि ही चेन रिॲक्शन हळूहळू हळूहळू बिल्टअप होते. आता असंही होऊ शकतं काही स्टेजमध्ये की आसपास जेवढं मटेरियल शक्य आहे तेवढं त्याने खेचलं, पुढे काहीच झालं नाही, त्यामुळे तो मास हा डेड चंक झालेला आहे आणि असे असंख्य डेड चंक्स तयार झाले पण पुढे काही घडना घडली. त्यामुळे हे अतिशय रॅन्डम, अतिशय स्टॅटिस्टिकल आहे. कुठेतरी अशी घटना घडणार आहे की असे असंख्य क्लाउड फ्रॅगमेंट तयार होणार आहेत, असे असंख्य क्लाउड, काही काही केसमध्ये एकच फ्रॅगमेंट तयार होईल, काही काही केसमध्ये असंख्य फ्रॅगमेंट तयार होतील. आणि हे जे क्लाउड फ्रॅगमेंट्स असतात ह्याला आपण इंटरस्टेलर क्लाउड्स असं म्हणतो आणि हे क्लाउड फ्रॅगमेंट आहेत हे रॅन्डमली त्या क्लाउडमध्ये कुठेतरी सहज तयार होते आणि याच्यापासूनच प्रताऱ्यांची निर्मिती होणार किंवा प्रोटोस्टारची निर्मिती होणार. हा जो एक एक घटक आहे, हा घटक जो असेल ह्या घटकामध्येच कधीतरी तारा हा एकटा पण असू शकतो, दोन पण असू शकतात आणि असंख्य पण असू शकतात. दॅट डिपेंड्स ऑन कुठे कशी घडामोड झालेली आहे आणि तेजोमेघामध्ये काय त्या ठिकाणची स्थानिक, ते आता काही युनिफॉर्मली बॅलन्स असं काही डेन्सिटी नाहीये, कुठेतरी जास्त कुठेतरी कमी असेल, जिथे जास्त असेल तिकडे जास्त प्रमाणात तारे होतील, कमी ठिकाणी झालं तर एखादा सोलो स्टार तयार होऊ शकतो. त्यामुळे कुठे काय घडामोड होत आहे हे सांगणं इम्पॉसिबल असतं आणि पण घटना होत आहेत आणि त्या घटना होत असतील तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रोटोस्टारची निर्मिती ही सहज शक्य. किती मोठे असतात हे क्लाउड फ्रॅगमेंट? प्रचंड मोठे असतात, इव्हेंच्युअली ते काही अब्ज किलोमीटर एवढे प्रचंड पण होऊ शकतात. आणि जसं जसे फ्रॅगमेंट तयार होतील तसं तसं त्याचा आकार वाढत जाईल, तसं तसं त्याचं तापमान जे आहे ते हळूहळू वाढत जाणार आहे.
आता हे तापमान वाढत जाणार, पण आपल्याला दिसणार आहे का? आपल्याला नाही दिसणार आहे. कारण कसं आहे, हा जो काही गोलक आहे याच्या बाह्य आवर्तनामध्ये कोणती प्रकार, केंद्रस्थानामध्ये हायड्रोजनची डेन्सिटी वाढत चाललेली आहे, त्यामुळे केंद्रस्थान एकत्र त्यातलं तापमान वाढत चालले आहे. पण ते फ्युजन टेम्परेचर नाही, 3000-4000 डिग्री पर्यंत आपण जाऊ शकतो. पण हे दिसणार आहे का? आपल्याला नाही, कारण बाहेर त्याच्यापेक्षा प्रचंड मोठा डेन्स असा हा क्लाउड आहे. त्याच्यामुळे एका विशिष्ट टेम्परेचरच्या वर येईपर्यंत आपल्या दृष्टीपटात कधी येणार नाही. आणि दॅट डिपेंड्स ऑन टेक्नॉलॉजी. आपल्याला काही टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झाली तर कदाचित अजून अंधुक असताना आपण त्याला बघू शकू, पण तुर्तास एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आपण त्याला बघू शकत नाही. पण कधीतरी असं होणार आहे की हे कंटिन्युअस सतत होणारे हे जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे किंवा गुरुत्वीय पतन असं आपण त्याला म्हणतो, हे हळूहळू त्या ठिकाणचं तापमान वाढवत जाणार आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणची जी काही पोटेन्शियल एनर्जी असते त्याचं रूपांतर थर्मल एनर्जीमध्ये होतं आणि ते रेडिएट होतं. आपण बघितलं की पहिल्या व्याख्यानामध्ये मी सांगितलं की सुरुवातीला लोकांना असं म्हणायचं की सूर्य कसा जगतो, तर सूर्याचं गुरुत्वीय कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्याची जी एनर्जी आहे, गुरुत्वीय एनर्जी, ही थर्मल औष्णिक ऊर्जेमध्ये परिवर्तन होतं आणि त्याच्यामुळे सूर्य जगतो. आपण हे त्याचं एक छोटंसं कॅल्क्युलेशन पण केलं होतं. तर ती संकल्पना जी होती केप्लर केल्विनने मांडलेली, ती संकल्पना इथे लागू होते. गुरुत्वीय पतनामुळे जी काही ऊर्जा आहे त्याचं औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि ही औष्णिक ऊर्जा ही बाहेर फेकली जाते. पण औष्णिक ऊर्जा ही गुरुत्वीय पतनाला थांबवू शकत नाही, आपण बघितलेलं. त्यामुळे गुरुत्वीय पतन सुरूच राहणार. त्यामुळे त्याचं जे सेंटरला हायड्रोजन असेल ते अजून 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 कॉम्पॅक्ट होत जाणार आहे आणि त्या ठिकाणची घनताही वाढत चाललेली आहे, घनता वाढत चाललेली आहे, प्रेशर वाढत चाललेलं आहे आणि प्रेशर वाढत चाललं असल्यामुळे त्या ठिकाणचं टेम्परेचर जे आहे ते वाढत चाललं. केंद्रस्थानाचा जो काही तारा आहे त्याला आपण सेंट्रल प्रोटोस्टार किंवा केंद्रीय प्रतारा असं म्हणतो आणि त्याच्या आसपासचा कोश आहे त्याला ककून म्हणूया आपण. आता अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेशनमुळे जसं जसं आपण तो तारा पसरलेला ढग हा जसा छोट्या गोल ताऱ्यामध्ये आलेला तो तसं तसं त्याला स्वतःच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याची भ्रमंती जी आहे ती त्याला मिळते. हे पण आपण बघितलेलं स्केटबोर्डवरती ज्यावेळेला आईस स्केटिंग करताना स्केटर मुलगा मुलगी जो कोणी असेल, पसरलेले हात असेल त्याचं स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याचा वेग कमी असतो. वेग वाढायचा असेल तर तो त्याचे हात जवळ आणतो आणि त्याचा वेग हा वाढत जातो. त्यामुळे दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये रेडियस कमी झाली की अँग्युलर व्हेलोसिटी ही वाढत गेली पाहिजे. त्याच्यामुळे हा जो काही प्रोटोस्टार आहे हा स्वतःच्या अक्षाभोवती भटकंतीला भ्रमंतीला सुरुवात करतो आणि त्याच्यामुळेच आपण बघितलेलं, त्याच्यामुळे त्याच्या केंद्राचा जो बल्ज आहे तो वाढत जातो आणि त्याच्यापासून इव्हेंच्युअली समजा तो तारा सोलो स्टार असेल सूर्यासारखा तर त्याला ग्रहमाला ही मिळू शकते. असं होत होत त्याचं जे केंद्रस्थानाचं तापमान हे वाढत 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 किती वाढणार, तर प्रचंड वाढतं आणि कधीतरी ते 1 दशलक्ष केल्विन 1 मिलियन केल्विन एवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त जातं आणि त्या ठिकाणी तो तारा जो आहे तो व्हायलंट व्हायला लागतो आणि सडनली तो तिथून प्रचंड प्रमाणात ऊर्जाही उत्सर्जन करायला लागतो. एक असा टप्पा येतो ज्या वेळेला केंद्रस्थानाचं तापमान हे हायड्रोजनचं हिलियम मध्ये रूपांतर करण्याला योग्य ठरतं आणि ती घटना ज्या दिवशी येईल त्या दिवशी ताऱ्याला केंद्रस्थानाला इंधन देणारी वस्तू किंवा सेंट्रल फ्युजन रिएक्टर ताऱ्यात सुरू होतो आणि त्या दिवशीपासून ताऱ्यामधनं प्रारण निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती सुरू होते. त्याच्यामुळे ही जी काही प्रक्रिया मी आता सांगितली ही तशी सोपी असते तरी ही अतिशय किचकट आहे आणि वन ऑफ दी टफेस्ट आहे. तारे जन्म आणि मृत्यूमध्ये मृत्यूची प्रतिक्रिया जी आहे प्रक्रिया ती वाचायला पण सोपी आहे, काढायला पण त्या मनाने सोपी आहे आणि बघायला सुंदर आहे. आणि जन्माची जी प्रक्रिया आहे ती अतिशय किचकट आहे आणि त्यात तसं बघायला गेलं तर खूप काही प्रचंड ऑब्झर्वेशन चॅलेंज नाही आहे, पण फिजिक्सच्या दृष्टिकोनातून ही जास्त चॅलेंजिंग ही प्रक्रिया. पीपी चेन मी आपण ऑलरेडी बघितलेली आहे त्यामुळे आता काही मी ते दाखवत नाही. हायड्रोजनचं हिलियम मध्ये रूपांतर झालं आणि फोटॉन्स बाहेर पडतायत. हे फोटॉन्स किंवा हे प्रारणं जी आहे ती प्रारणं केंद्रीय भागाकडनं बाहेर चाललेली आहेत आणि ती गुरुत्वाकर्षणाला विरोध करत असतात. त्यामुळे आपण तारा जो आहे तो स्थिर होतो असं मानतो, असं म्हणू शकतो. हे H2 हिलियम हे रूपांतर जे आपण बघितलं आणि हे
एवढ्या प्रचंड तापमानाला हे रिॲक्टर हा सुरू झालेला आहे. काही ताऱ्यांच्या बाबतीत अजून हाय CNO सायकल पण असते आणि जास्त तापमान असेल तर CNO सायकल मधून पण सेम प्रकारची ऊर्जा ही निर्मिती होऊ शकते. त्याच्यामुळे तारे जन्मत असताना कधीतरी असं पण होऊ शकतं की गरम 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 तो तारा होत गेला, त्याचा गाभा तापत गेलेला आहे, पण तो ह्या जो काही ब्युटिफुल टेम्परेचर आहे, कट ऑफ टेम्परेचर 15 मिलियन, याला पोचू शकलेलं नाही. त्याचं कारण त्याचं मास जे आहे, त्याचं वस्तुमान जे ते एवढं जास्त नाहीये की आकुंचन झाल्यानंतर त्याचं केंद्रीय तापमान हे एवढं पोचलेलं नाही. अशा ताऱ्यांना आपण फेल्ड स्टार्स असं म्हणतो. आणि हे तारे होऊ शकले असते, पण तारे झाले नाही. ज्युपिटर नाहीये, ज्युपिटर हा त्याच्याही पेक्षा खालती आहे. त्याच्यामुळे हे जे तारे आहेत हे ऍब्सोल्युटली फेज स्टारला ब्राऊन ड्वार्फ असं म्हटलं जातं. आणि हे ब्राऊन ड्वार्फ हे त्याचं तापमान वस्तुमान हे सूर्यापेक्षा बऱ्यापैकी कमी असतं. ज्युपिटरच्या बाबतीत मात्र ते अजूनच कमी आहे. ज्युपिटरमध्ये अजून एक्झॅक्टली जेवढं वस्तुमान आहे तेवढं जास्त टाकलं असतं तर ज्युपिटरचा तारा होऊ शकला असता. त्याच्यामुळे तारे जन्मतात म्हणजे काय, तर नेबुलापासून त्याचं रूपांतर प्रोटोस्टार मध्ये होतं. प्रोटोस्टार किंवा प्रताऱ्याच्या केंद्र भागामधील तापमान जे ते वाढत जातं. जसं जसं त्याचं तापमान वाढत जाणार आहे तसं तसं तो तारा हा इन्फ्रारेड रिजन मध्ये, आपल्याला अवरक्त रिजन मध्ये कदाचित दिसायला लागेल. 3-4 हजार अंश केल्विन तापमान गेलं की तो लालसर रंगामध्ये कुठेतरी आपल्याला दिसायला लागेल इन्फ्रारेड मध्ये. आणि त्याच्यानंतर त्याचं तापमान आपण मॉनिटर करू शकतो आणि ते हळूहळू हळूहळू वाढत जाणार आहे. आता जसं जसं तापमान वाढत जाईल तसं तसं त्याची विजिबिलिटी ही जास्त असणार आहे. पण त्याचं गुरुत्वीकरण थांबलेलं का नाही, कारण ही ऊर्जा ही औष्णिक ही पुरेशी नाहीये ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्सला थांबवण्यासाठी. आणि त्याच्यामुळे त्याचं गुरुत्वीय फक्त कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते सुरूच आहे, ते आकुंचन सुरूच राहणार आहे. अजून अजून वस्तुमान गाभ्याकडे खेचलं जाणार आहे, गाभा अजून कॉम्पॅक्ट होतोय आणि गाभ्याचं तापमान हे वाढत वाढत चाललेलं आहे. ऍट सम पॉइंट ऑफ टाइम अशी स्थिती आली की हायड्रोजन हेलियम मध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्याचं केंद्रीय ऊर्जा स्त्रोत आलेला आहे. आणि गुरुत्वाकर्षण हे परारडांनी बॅलन्स केलेलं आहे आणि तो तारा स्थिर झालेला आहे. त्याच्यातनं ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. त्या दिवशी त्या क्षणाला आपण म्हणतो की त्या ताऱ्याचा जन्म झालेला आहे. आणि तो कुठे असतो, तर तो बरोबर आपल्या हा जो ZAMS आहे मेन सिक्वेन्स वरती तो येऊन स्थिर होतो. त्या दिवशीपासून त्याची जन्म प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्याचा जन्म जो आहे तो झालेला आहे. जेस्टेशन पिरियड असं म्हणतात. जेस्टेशन पिरियड संपलेला आहे आणि तारा मेन सिक्वेन्स वरती येऊन स्थिरावलेला आहे. इथून पुढे काय होणार आहे, इथून पुढे काही होणार नाहीये. त्या ताऱ्याचं हायड्रोजन टू हिलियम कन्व्हर्शन हे त्याचं पूर्ण आयुष्यभर सुरू राहणार आहे. आणि जेवढा तो तारा कन्व्हर्शन करत राहील तेवढे वर्ष तो त्या मेन सिक्वेन्स वरती बऱ्यापैकी त्याच ठिकाणी स्थिर असणार आहे. त्यामुळे ताऱ्याचा जन्म कसा होतो हे आपण बघितलं. आणि फॉर एक्झाम्पल सर्व तारे जन्माच्या आधी इथे कुठेतरी त्यांचं, कारण टेम्परेचर अतिशय कमी आहे त्यामुळे ते इथे कुठेतरी 0° आणि आसपास कुठेतरी आहे. आता असं कल्पना करूया, तारा जो आहे तो त्या नेब्युल्यातनं तयार होताना अतिशय छोटा तयार होतो, सूर्याचा तारा म्हणून सूर्यासारखा तारा. आता जसं जसं त्याचं ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स होत चाललेलं आहे तसं तसं त्याचं टेम्परेचर वाढतं. म्हणजे तो डावीकडे प्रवास करायला सुरुवात करणार या आलेखामध्ये, एक्स ऍक्सिसला डावीकडे. पण आपण बघितलं त्याची रेडियस जी आहे त्याची त्रिज्या जी ती कमी होते. आपण हेच बघतोय, रेडियस ही कमी व्हायला लागली. रेडियस जी आहे त्याची त्यामानाने कमी होते आणि रेडियस कमी झाल्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की ल्युमिनोसिटी जी आहे ही ड्रॉप झालेली आहे. तापमान वाढलंय पण ल्युमिनोसिटी कमी झालेली आहे, कारण त्याची त्रिज्या ही कमी झाली. ल्युमिनोसिटी जी आहे ती R² होत. नंतर ताऱ्याचं ल्युमिनोसिटी त्याचं त्रिज्या बऱ्यापैकी स्टेबल झालेली आहे, थोड्या प्रमाणात फ्लक्च्युएशन होतच राहणार आहे, पण त्याचं तापमान वाढत चाललेलं आहे. तापमान वाढत चाललं असल्यामुळे त्याची जी ही ल्युमिनोसिटी आहे ही वाढायला लागली. ल्युमिनोसिटी डिपेंड्स टू T⁴ ती वाढत चाललेली आहे. आणि
या ठिकाणी तारा जो आहे तो आपल्याला दिसायला लागलेला आहे. इथे कुठेतरी त्याचा हळूहळू 4000 डिग्री मध्ये तो प्रोटो स्टारच्या स्टेजमध्ये दिसायला लागले आहे आणि नंतर तापमान वेगाने वाढत गेलेलं आहे आणि नंतर त्याची जी आकुंचनाची पद्धत जो प्रकार आहे गुरुत्व तो अतिशय अचूक झालेला आहे आणि बरोबर तो स्टार हा त्याच्या मेन सिक्वेन्सवरती कुठेतरी येऊन थांबलेला. आता कुठे येऊन पडतो हे आपण बघूया. जेवढा तारा छोटा तारा असेल तर त्या ताऱ्याचं वस्तुमान कमी असतं. त्याच्यामुळे कमी गुरुत्वीय पतन असल्यामुळे त्या मानाने कमी प्रारणांवरती देखील त्याचा बॅलन्स येऊ शकतो. त्यामुळे तो तारा हा खालच्या वस्तूकडे असणार. जसं जसं ताऱ्याचं वस्तुमान वाढत जाईल तसं त्याचं ग्रॅव्हिटेशनल मास टू बी बॅलन्स इज व्हेरी लार्ज. त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागणारं रेडिएशन प्रेशर पण जास्त असणार आहे. त्यामुळे त्या ताऱ्याला जास्त प्रमाणात ऊर्जेची निर्मिती करावी लागणार आहे. सेम प्रचंड ग्रॅव्हिटेशनला बॅलन्स करण्यासाठी गुरुत्वाकर्षण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे त्याला विरोध करणारे जे प्रारणांचं बल आहे ते जास्त लागणार आहे. याचा अर्थ पर युनिट एरिया त्याला जास्त प्रमाणात प्रारणांची निर्मिती करावी लागणार आहे. म्हणून तो तारा जो असणार तो जास्त आउटपुट देणार आहे आणि म्हणून या ताऱ्याचं तापमान जे आहे हे जास्त असणार आहे. असे तारे या मेन सिक्वेन्सवरती वरती असणार आहेत कारण त्यांचं टेम्परेचर हे जास्त. मास इज मोर प्रपोर्शनेटली ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स इज मोर प्रपोर्शनेटली टेम्परेचर जनरेटेड इज ऑल्सो लार्ज. ते तारे वरती असणार. त्यामुळे जेवढा तारा तेजस्वी असेल जेवढा तारा मोठा असेल तेवढं त्याचं तापमान जास्त असणार आहे आणि ते तारे इथे वरती आहेत. त्यामुळे हे निळे प्रचंड तारे जे आहेत त्यांचं तापमान जास्त आहे आणि ते या ठिकाणी. त्यामुळे सुरुवात इथूनच झालेली आहे पण अतिशय वेगाने त्यांचं तापमान वाढत वाढत जाऊन ते 20 ते 10,000 टेम्परेचर इथून पडलेले आहे. आता हा सूर्य इथे आलेला आहे. पुढे काय होणार? सूर्य इथे आल्यानंतर पुढे त्याचं पूर्ण आयुष्यमान हा सूर्य याच ठिकाणी बसून राहील. हा काय इथे वरती जाणार नाही किंवा खालती जाणार नाही. थोडा बहुत प्रमाणात फ्लक्च्युएशन होईल पण तो बऱ्यापैकी याच ठिकाणी असणार आहे. हा तारा जन्मताना इथे येऊन थांबलेला आहे त्यामुळे तो इथे आल्यानंतर तो तिथेच बसून राहतो. हा कुठेही जात नाही. त्यामुळे ही प्रक्रिया झाल्यानंतर तारा इथे आला. व्हेन अ स्टार अराइव्ह्ड ऑन मेन सिक्वेन्स देन इट स्टेज ऑलमोस्ट ऍट द सेम लोकेशन वेअर इट इज अराइव्ह्ड. आता ही प्रक्रिया किती वर्ष चालते हे पण मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे 1 पासून 4 पर्यंत यायला ताऱ्याला काही लक्ष वर्ष लागतात. प्रचंड काही कोट्यावधी वर्षाचा हा कालावधी आहे. असं होत नाही की हे लगेच झालेलं आहे असं नाही आहे. काही प्रचंड प्रचंड वय लागतो ह्या प्रक्रियेला कारण ही अतिशय स्लो मेकॅनिझम आहे. पण मेकॅनिझम कशी आहे तर ती इथे येऊन तारा इथे टाकतात. आता त्या मानाने मोठे तारे जे असतात ज्यांचं गुरुत्वाकर्षण मुळात मेजर मास अट्रॅक्टेड जास्त असतं ते त्या मानाने लवकर जन्मतात. ते अवघ्या काही लक्ष वर्ष जन्मतात. छोट्या ताऱ्यांना जन्माला प्रचंड वेळ लागतो आणि ते इथे येऊन थांबले की त्यांचं त्या मानाने त्यांना ऊर्जा कमी लागते. त्यामुळे फ्युएल कमी लागल्यामुळे त्यांचा हायड्रोजन बर्निंगचा रेट कमी असतो. त्यामुळे हे तारे इथे एकदा आल्यानंतर कोट्यावधी वर्ष इथे राहतात. त्यामुळे हे तारे येतात पण पटकन आणि त्यांचं ज्वलन पण जास्त होतं लवकर जास्त होतं. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा देखील लवकर असणार. आपण ज्यावेळेला पुढच्या व्याख्यानामध्ये मी व्हाईट ड्वार्फ वर्सेस रेड जायंट बघू वर्सेस सुपरनोवा बघू त्यावेळेला ही कल्पना मी पुन्हा सांगेन. जस्ट टू रिपीट, स्मॉल स्टार्स छोटे तारे they take longer to arrive on Z main sequence. Once they arrive over here, they stay over there for many years. In contrast, massive stars arrive quickly and burn their fuel quickly and then depart away quickly. छोटे तारे जन्माला वेळ लावतात इथे आल्यानंतर वर्षानुवर्ष येते. त्यामुळे आपण जर विश्वाची निर्मिती बघत असू तर हे जे तारे असणार हे जास्त महत्वाचे आहेत कारण हे विश्व निर्मितीच्या नंतर दीर्घकाळ निर्मिती झाल्यानंतर लगेच केव्हा तरी त्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ते इथे येऊन राहील. त्या मानाने मोठे तारे असतील ते कदाचित मरून पण गेलेले असतील. त्यामुळे छोट्या ताऱ्यांचं महत्व हे जास्त मानलं जातं. सूर्याच्या बाबतीत बघूया आपण. सूर्य हा इथे आलेला आणि आसपास कुठेतरी हलकासा तो थोड्या बहुत प्रमाणात व्हेरिएशन असतात कारण त्याचं वस्तुमान हे
हायड्रोजनचं हिलियममध्ये रूपांतर होत चाललेलं आहे. स्लाइट व्हेरिएशन झाले की तो पण खूप प्रमाणात काय त्याचं व्हेरिएशन होत नाही. 10 अब्ज वर्षांमध्ये तो या पॉईंट पासून इव्होल्युशनच्या पॉईंटला म्हणजे मृत्यूच्या स्थितीला जायला सुरुवात करते. त्यासाठी त्याला 10 अब्ज वर्ष लागलेले. त्या तुलनेत प्रचंड मोठा तारा असेल, सूर्याच्या 30 पट मोठा तारा असेल, तो इथून इव्होल्युशनची जी ट्रॅक म्हणजे मृत्यूची जी ट्रॅक आहे ती केवळ 50 लाख वर्ष त्याने पार पाडले. त्यामुळे तो 50 लाख वर्ष तळपत राहिलेला आहे आणि पुढे त्याचा मृत्यू पण सुरू झालेला आहे. सूर्यासारखा तारा 10 अब्ज वर्ष राहणार आहे आणि मग मृत्यू पण लागणार आहे. आणि इंटरमिडिएट स्टार समजा 3 सूर्य वस्तुमानाचा असेल, सूर्याच्या तिप्पट असेल, साधारणपणे 700 दशलक्ष वर्ष किंवा 650 मिलियन किंवा 1 बिलियन पकडूया आपण, फारच वाटत असेल तर 1 अब्ज वर्षामध्ये त्यामुळे एक वस्तुमान 10 अब्ज वर्ष, 3 ते 5 वस्तुमान अवघ 1 अब्ज वर्ष आणि 30 सूर्य वस्तुमान हे केवळ 50 लक्ष वर्ष. एवढं प्रचंड व्हेरिएशन या पट्ट्यामध्ये, एवढंच व्हेरिएशन त्याच्या येण्यामध्ये. आणि वन सेकंड कारण याला जास्त वस्तुमान असेल तर जास्त गुरुत्वाकर्षण आहे, जास्त रूपांतर हायड्रोजनच्या हिलियम मध्ये होणार आहे. हे तारे अतिशय फास्ट रनिंग स्टार त्याला म्हणतात, जन्मतात पटकन, ज्वलन पटकन करतात आणि ज्यावेळेला हे तारे मरतात प्रचंड मोठा सुपरनोव्हा होतो किंवा कृष्णमेघ होतो, कृष्णविवर होतो. त्या मानाने छोटे तारे जे आहेत ते येतात हळूहळू, राहतात हळूहळू आणि त्याचा पुढे जे मृत्यू आहे तो देखील त्या मानाने स्पेक्टॅक्युलर नसतो. त्यामुळे इफ यू वॉन्ट टू सी स्पेक्टॅक्युलर स्टार यू शुड लुक फॉर दिस. इफ यू वॉन्ट टू सी फिजिक्स रिच स्टार यू हॅव टू फोकस ओव्हर. स्पेक्ट्रल क्लासिफिकेशन प्रमाणे बघूया आपण. समजा ओ टाईपचे जे तारे असतील, ओ टाईपचे तारे 40 सूर्य वस्तुमानाचा तारा आहे, त्याची तेजस्विता सूर्याच्या 4 लाख पट असते आणि त्यांना मेन सिक्वेन्स होते ते काही एक मिलियन किंवा दशलक्ष वर्ष. त्या तुलनेत M0 टाईपचे जे तारे सूर्याच्या अर्ध्या वस्तुमानाचे, ह्याच्या जस्ट फेल स्टारची बॉर्डर लाईन पकडूया आपण. हे तारे सूर्याच्या सापेक्ष बऱ्यापैकी अंधुक आहेत आणि ते प्रचंड वर्ष आकाशामध्ये राहणार आहेत. सूर्यासारखा तारा जी हा त्या मानाने इंटरमिडिएट स्टार आहे. त्यामुळे दिस इज मास, दिस इज ल्युमिनोसिटी अँड दिस इज लाईफ ऑफ अ स्टार. त्याचं आयुष्यमान हे इथे तुम्हाला दिसत. त्यामुळे वस्तुमान जास्त असेल तर त्याचा काही खूप बेनिफिट नाही. जसं आपण नेहमी म्हणतो की वस्तुमान वजन वाढू देऊ नका, असं डॉक्टर लोक सांगत असतात. वजन वाढणं काही चांगलं नसतं. इथे मात्र वजन वाढणं हे डेफिनेटली धोकादायक आहे. वजन कमी असणं हे जास्त फायद्याचं आहे. हे ताऱ्यांकडे बघितलं तरी आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं. त्यामुळे वजन वाढणं ही काही चांगली गोष्ट नाहीये ताऱ्यांच्या बाबतीत. आज आपण आपल्या व्याख्यानामध्ये इथे थांबणार आहोत. त्याचं कारण असं आहे, पण इथून पुढे त्याचं जो मेन सिक्वेन्स तारा ज्यावेळेला ढाळायला लागेल त्यावेळेला त्याचं पुढे त्याचं काय होणार आहे हा पुढचा मुद्दा आहे. आणि याच्यातच अर्थातच इथून पुढे ताऱ्यांचं मृत्यू पंथ जे आहेत ते आपण सुरू करणार. पुढचं शनिवारीची व्याख्यान घेईल ते मी थोडे काही पॉईंट्स अजून मला वेळ बघूया. हा वेळ आहे माहिती आहे, 5 मिनिट तरी अजून आहेत. काही शंका असेल तर विचारून घ्या, मग आपण ठरवूया पुढे जायचं की नाही. मी तुम्हाला अनम्यूट करायची परवानगी देतो, जेणेकरून तुम्ही पाहिजे अनम्यूट पण करू शकता. काही प्रश्न ते मी घेतो, मग आपण पुढे सरकूया. पुन्हा एकदा नामदोषीने विचारलेला प्रश्न आहे, तारकासमूहाच्या आकारात पडलेला फरक जाणवत नाही, तो जाणवतो. हा फरक कशामुळे पडतो? मगाशी आपण बघितलं ताऱ्यांना प्रत्येक ताऱ्याला आकाशामध्ये विशिष्ट गती आहे. सूर्य हा आपल्या दीर्घिकेच्या केंद्राभोवती फिरत आहे, ही त्याची गती आहे. सगळे तारे तसंच करत आहे. त्यामुळे हे जे तारे आकाशामध्ये आपण बघतो त्यामुळे प्रत्येक ताऱ्याला एक विशिष्ट गती आहे. आता ही गती रॅन्डम असते, त्याची दिशा ही रॅन्डम असते, पण आपण त्याला आपल्या सापेक्ष बघताना त्याला परपेंडिक्युलर म्हणजे असं रिझोल्युशन आणि रेडियल असं 2 प्रकारे आपण त्याचं रिझोल्युशन करू शकतो. परपेंडिक्युलर म्हणजे आपल्या सापेक्ष आडवे सरकणारी दिशा, त्याला आपण प्रॉपर मोशन असं म्हणतो. आणि दुसरी रिझोल्युशन ही आपल्या सापेक्ष दूर जाणं किंवा जवळ येणं अशी असते.
त्याला रेडियल मोशन असं म्हटलं जातं. प्रॉपर मोशनमुळे ताऱ्यांचे आकार जे आहेत ताऱ्यांची जागा बदलत जाते आणि काही लक्ष वर्षांमध्ये ते तारे जे आहेत ते त्यांचं जे आकारमान आपण जे बघत असतो ते बऱ्यापैकी बदललेलं आपल्याला जाणवतं. त्यामुळे ते सहज कळून येऊ शकतं. आणि सहज कळून येऊ शकतं म्हणजे कसं कळतं तर फॉर एक्झाम्पल सप्तर्षी घेऊया आपण. हा सप्तर्षींचा आकार हा असा 7 तारे क्वेश्चन मार्क सारखा आपण म्हणूया प्रश्नासारखा आहे. काही लक्ष वर्षानंतर काही दशलक्ष वर्षानंतर तो तसा नव्हता असं विचित्र असणार आहे. त्यातनं काही क्वेश्चन मार्क आपण बनवू शकणार नाही. पण तो प्रचंड हजारो वर्षात नाही जाणून एवढ्या प्रचंड प्रमाणात ताऱ्यांचं मोशन नसते. तारे आपल्यापासून प्रचंड अंतरावरती आहे त्यामुळे आपल्याला त्यांची जागा बदललेली कळायला काही लक्ष वर्ष जावे लागतात. त्यामुळे आपल्या लाईफ टाईममुळे ही घटना काही घडत नाही. आता आपल्याला कसं कळलेलं आहे आपण मोशन मेजर केलेले आहेत मग कम्प्युटर सिम्युलेशन केलेले आहेत आणि संगणकाच्या आधारे आपण हे बदलणारे आकार जे आहेत ते आपण सांगू शकतो. त्यामुळे आज जो आपण मगाशी मृगशीर्ष बघितलं आपण तो त्या ताऱ्यांच्या जे काही जागा होत्या त्या साधारणपणे 1 दशलक्ष वर्षांतर किंवा 1 कोटी वर्षांतर बदललेले असणार आहे. त्यामुळे आज ज्या ठिकाणी आपण मृगाचा आकार बसवतो तर 1 लक्ष 10 लक्ष वर्षांतर तिथे मृग काही बसणार नाही कदाचित दुसरंच काहीतरी बसवावं लागेल. लक्षात घ्या ताऱ्यांचा जो काही आकार म्हणतो त्या आकारांचा आणि ताऱ्यांचा काही संबंध नाही. ते आपण आपल्या मेमरीसाठी केलेली गोष्ट आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो अनिकेत जोशी यांचा आहे. Does every star has a planetary system develop around it? And planetary system is dependent on many conditions around the star during it. बरोबर आहे. असं काही नाहीये. बऱ्यापैकी बहुतांश बाबतीमध्ये हे खरं आहे असं विशेष करून इट इज व्हेरी रॅन्डम. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से पण इट इज नॉट ऑलवेज ट्रू. प्रत्येक तारा जन्मतो त्यावेळेला त्या ताऱ्याला ताऱ्याबरोबर त्याच्यासोबत एक प्लॅनेटरी सिस्टम असेलच असं आपण सांगू शकत नाही. असूही शकते नसूही शकते. देर इज नो रूल की ते असलंच पाहिजे. व्हॉट डज इट डिपेंड ऑन? इट डिपेंड्स ऑन व्हेरियस पॅरामीटर की त्याचं जे बनत असताना त्याच्या गाभ्याकडनं किंवा त्याच्या जो विषुववृत्तीय भाग इक्वेटोरियल रिजनकडनं किती प्रमाणात वस्तू बाहेर निघून गेल्या आणि त्यांचं मोशन कसं झालं. तारा मोठा असेल तरीही तुम्हाला प्लॅनेटरी सिस्टम मिळू शकते. छोटा असेल तरीही मिळू शकते. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू से कशामुळे तयार होते कशामुळे तयार होत नाही. असं म्हटलं जातं की मल्टिपल स्टार सिस्टम आली तर एखाद्या वेळी होणार नाही पण तेही आता सिद्ध झालेलं की तसंही नाही. काही काही मल्टिपल स्टार सिस्टमच्या बाबतीत सुद्धा प्लॅनेटरी सिस्टम सापडले. त्यामुळे तसा काही त्याचा रूल नाहीये. पण बऱ्याच ताऱ्यांना प्लॅनेटरी सिस्टम असू शकतात. इट डिपेंड्स ऑन मेनी 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 अदर थिंग्स. जसं तुम्ही म्हटलं तसं. अर्थात त्यात प्लॅनेटरी सिस्टम जरी असल्या तर त्या प्लॅनेटरी सिस्टमवरती ह्युमन किंवा ह्युमन म्हणणार नाही मी जीवसृष्टी असू शकेल की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ऍज यू सी अब्जावधी तारे आहेत. सूर्यासारखे पण शेकडो तारे आहेत लाखो तारे आहेत. देर इज नो रिझन फॉर अस टू से की सूर्याचा सेम टू सेम दिसणारा एखादा तारा असेल त्याच्या भोवती पण आकाशामध्ये अशी प्लॅनेटरी सिस्टम असू शकते. प्लॅनेटरी सिस्टम असेल तर तिथे जीवसृष्टी असेलच असेल असं काही सांगू शकत नाही. आता हा मुद्दा सुजाता मॅडम डिटेलमध्ये चर्चा करतील. तारा फेल्ड स्टार होऊ नये यासाठी काही वस्तुमान मर्यादा आहेत का? मी मगाच्या एका स्लाइडमध्ये दाखवलेली मला तो मर्यादा दॅट डिपेंड्स ऑन त्याचं किती फ्रॅक्शन जो आहे किती फ्रॅक्शन जो आहे ह्याच्यावरती ती वस्तू मर्यादा जी आहे ती डिपेंड करते. पण अप्रॉक्सिमेटली 8% सूर्याच्या वस्तुमानाच्या 8% पेक्षा कमी ही वस्तुमान मर्यादा आहे. त्याच्या आसपासचे तारे हे कधीही प्रोटॉन प्रोटॉन चेन तयार करू शकत नाही. आता कधी कधी असं होतं की ताऱ्याचं वस्तुमान प्रोट स्टारचं वस्तुमान तसं मोठं असतं पण ऍट सम पॉइंट ऑफ टाइम त्याच्यातनं मास लॉस होतो. इट कुड हॅपन. इन दॅट केस तो फेल स्टार असणार आहे. ऑल्दो इट हॅड मोर मास ऍज कम्पेअर्ड टू दिस लिमिट बट स्टील इट कुड बी फेल स्टार बिकॉज अतिशय मोक्याच्या वेळेला त्यात काहीतरी एखादी वस्तू जी आहे ती वस्तू म्हणजे थोडंसं हे समभाव बाहेर होतं. विषुववृत्ताकडे निघून जाईल किंवा सम रिजन म्हणून त्याचं कोर ब्रेक होईल. इट्स व्हेरी रॅन्डम बट बाय अँड लार्ज दिस इज द लिमिट. अँड हा जो ब्राऊन डॉरचा अभ्यास जो गेल्या 20-25 वर्षात जास्त प्रमाणात सुरू झालेला आहे. तर तंत्रज्ञान प्रगत झाल्यानंतर हे सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता पुढच्या 10-20 वर्षामध्ये ब्राऊन डॉर्सचा आणि कोरिलेशन जे बऱ्यापैकी चांगलं आपण सांगू शकतो. अजून काही
अजून काही प्रश्न असेल तर ते तुम्ही विचारू शकता. आपल्याकडे तसा वेळ आहे आज. पूर्ण आता 1 तास व्याख्यान घेतलेलं आहे. काही शंका असतील तर तुम्ही आत्ताच विचारू शकता. हा तक्ता लक्षात ठेवा आणि इथून पुढे जे असणार आहे हे आपण हा डायग्राम पुन्हा आलेला आहे. याचा अर्थ माझं व्याख्यान जे आहे हे पुढे इथून एक सर्कल पूर्ण झालेलं आहे आणि मेन सिक्वेन्स वरती आपण थांबलेलं आहे. ताऱ्याचं जीवन कालावधीला 80% जो कालावधी आहे हा या मेन सिक्वेन्स वरती तारा जो लंबा चौडासा मेन सिक्वेन्स होता त्याच्यावरती हा तारा व्यतीत करणार आहे. मेजॉरिटी ऑफ द हायड्रोजन जेवढं संपून जाईल, गाभ्यातलं हायड्रोजन जसं संपायला लागेल तसं केंद्रस्थानातली जी भट्टी आहे ती बंद व्हायला लागेल, कमी व्हायला लागेल त्याचं प्रारंभ निर्मिती. त्यामुळे हे प्रेशर कमी होईल तसं गुरुत्वाकर्षण जे आहे ते टेक ओव्हर करायचा प्रयत्न करेल. ते टेक ओव्हर करायचा प्रयत्न केल्यानंतर देयर इज सम मेकॅनिझम बाय विच सपोजिंगली प्रारंभ कमी झाले, गुरुत्वाकर्षण वाढलं तर गाभ्याचं आकुंचन सुरू होईल. जसं गाभ्याचं आकुंचन सुरू होईल तसं त्या ठिकाणचं तापमान हे पुन्हा एकदा वाढायला लागेल. त्यामुळे ताऱ्याच्या निर्मितीची जी प्रक्रिया होती, गाभ्याचं आकुंचन होणार आहे आणि तापमान वाढत जाणार आहे, ही आपल्याला पुढच्या टप्प्यात इथे बघायला लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये वन्स अगेन 2 प्रकारे आपण बघणार आहोत. एक सूर्यासारखा ताऱ्याचा मृत्यू कसं असणार आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा जो तारा असेल, महाकाय तारा जो असेल त्याचा मृत्यू कसा असणार, या 2 गोष्टी आपल्याला बघायचं. पण त्या आज नको बघूया, कारण आजच्या दिवसासाठी एवढं वस्तू इथे आपण थांबूया, जेणेकरून पुढच्या वेळेला मी एकाच पट्ट्यामध्ये पहिले सूर्याचा मृत्यू, हायड्रोजनचं ज्वलन संपलेलं आहे आणि सूर्याचा श्वेतखुजा ताऱ्यामध्ये रूपांतर कसं होणार आहे हे आपण पुढच्या वेळेला बघूया. आणि सूर्यासापेक्षा जर मोठा तारा असेल, इथे असेल तो तारा, तर त्याचं रूपांतर कशात होणार आहे आणि त्याचा मृत्यू कसा होणार आहे हे आपण पुढच्या वेळच्या व्याख्यानामध्ये बघूया. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू, अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. नामजोशीने हा प्रश्न विचारला, हायड्रोजन हिलियम फ्युजन ही एकच प्रक्रिया तारा होते का? नक्की नाही, तसं नाहीये. मी मगाच्या माझ्या स्लाइडमध्ये CNO नावाची दुसरी एक प्रक्रिया दाखवलेली. ही एक प्रक्रिया जी सूर्य आणि सदृश ताऱ्यांमध्ये होते, पण ताऱ्याचं गाभ्याचं तारा मोठा असेल, महाकाय असेल, तर त्याच्या गाभ्यामधला हायड्रोजनचं रूपांतराच्या जोडीला अजून एक सायकल, त्याला कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन CNO सायकल असं म्हटलं जातं. ही सायकल थोडक्यात मी इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. ही सायकल त्यामुळे हायड्रोजन, हिलियम आणि त्याच्या जोडीला कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे. त्यामुळे अजून किचकट आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये जास्त प्रमाणात ऊर्जा आहेत. आणि ही जास्त कुठे लागते, तर मोठे तारे असतील त्यांना 20 मिलियन डिग्री केल्विन अशी एवढी गाभ्याची तापमान असेल, त्या केसमध्ये ही सायकल जी आहे ती आपल्याला दिसून येते. त्या 2च प्रक्रिया, तिसरी कोणतीही प्रक्रिया त्या ठिकाणी नाही. अर्थात त्या ठिकाणी कार्बन हे असतं आणि त्याच्यावरती हे अटॅचमेंट हे मिळतं आणि मग नायट्रोजन मध्ये रूपांतर होतं आणि नंतर ऑक्सिजन मध्ये रूपांतर होतं. आणि प्रत्येक स्टेजमध्ये कुठेतरी हायड्रोजन लागतं, पण त्यामध्ये लक्षात घ्या 4 हायड्रोजन नाही तर 1 हायड्रोजन, 2 हायड्रोजन, 3 हायड्रोजन, 4 हायड्रोजन, फक्त 4 हायड्रोजन झालेले आणि जास्त प्रमाणात ऊर्जा मिळालेली आहे. प्रत्येक स्टेजमध्ये ऊर्जेची निर्मिती झालेली आहे. गॅमा 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 2 सायकल आहेत. मोठ्या ताऱ्यांच्या बाबतीत ही सायकल, छोट्या ताऱ्यांच्या बाबतीत मगाची दाखवलेली रेग्युलर सायकल आपली PP प्रोटॉन सायकल. सर थोडा इको येतोय. हा, कृत्तिका सारखा खुल्या तारका गृहाचा जन्म कसा झाला? मला असं वाटतं प्रश्न असा विचारला की कृत्तिका जो खुला तारकागुच्छ आहे त्याची निर्मिती कशी झाली, मला वाटतं हा प्रश्न आहे. आणि मी तुम्हाला एक्झॅक्टली सेम आहे. प्रचंड महाकाय तेजोमेघामधनं असंख्य प्रोटोस्टार फ्रॅगमेंट तयार झाले, असंख्य प्रोटोस्टार तयार झाले. प्रत्येक चंक जो आहे, हा प्रत्येक जो निळ्या रंगाचा गोलक मी दाखवलेला आहे, हा प्रत्येक गोलक एक तारा बनवू शकतो. आणि अशी ज्या वेळेला घटना घडते
त्यावेळेला त्या ठिकाणी खुला तारकागुच्छ तयार होऊ शकतो. आपल्या कृतिका तारकासमूह तारकागुच्छ अशा असंख्य ताऱ्यांचं एके ठिकाणी निर्मिती झाल्यामुळे तयार झालेला तारकागुच्छ ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हे सगळे तारे हे एकमेकांपासून हळूहळू दूर जातील आणि कालांतराने ते दूर दूर गेलेले आपल्याला दिसेल. पण मुळात खुले तारकागुच्छ हे अशाच प्रकारे तयार करतात. बंदिस्त तारकागुच्छांच्या केसमध्ये त्याच्याही पेक्षा मोठा प्रचंड मोठा तेजोमेघ असतो आणि असंख्य तारे हजारो हजारो ताऱ्यांची निर्मिती त्या ठिकाणी होते. आणि हे सगळे तारे त्यावेळेला विश्ववर जन्मानंतर सुरुवातीची जे पिरियड होता त्या कालावधीमध्ये जिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात असे ढग एकत्रित होऊ शकत होते त्यावेळेला तयार झाले. त्यामुळे ग्लोबुलर स्टार क्लस्टर जे आहेत ते विश्व जन्माच्या नंतर लवकर आलेले आहेत आणि खुले तारकागुच्छ हे त्या मानाने उशिरा आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. हे प्रदीप नाईक त्यांच्या व्याख्यानामध्ये पुन्हा एकदा कव्हर करतात. ओके, मला असं वाटतं मी आज माझं व्याख्यान इथे थांबवणार आहे कारण पुढचा मुद्दा घेतला तो अर्धवट सुटून जाईल. पुढच्या व्याख्यानामध्ये पुढच्या शनिवारी मी सूर्याचा मृत्यू कसा होतो हे सांगणार आहे आणि त्याच्यानंतर सूर्याचा मृत्यू आपण बघू कसा होणार आहे. वेळ त्याला 5 कोटी वर्ष. त्याच्यानंतर त्याच्याही पेक्षा तेजस्वी व्याध ताऱ्यासारखा तारा असेल तर त्याचा मृत्यू कसा होतो हे पण आपण पुढच्या रविवारच्या व्याख्यान बघणार. आणि जाता जाता पुढच्या शनिवारच्या व्याख्यानामध्ये मी कृष्णविवर काय असतं हे पण सांगेल. अर्थात मी अतिशय त्रोटक सांगेल, खूप जास्त पण त्यात मी वेळ घालवणार नाहीये, पण थोडक्यात का होईना मी कृष्णविवरची माहिती देईल. पुढच्या वेळच्या व्याख्यानावर थोडा जास्त वेळ लागणार त्यामुळे मी अचूक 7 वाजता सुरू करायचा प्रयत्न. एक विचारू का? हॅलो, बोला बोला. हा बोला ना. आपण पृथ्वीवर ॲटॉमिक पॉवर ही फिशननी केली जाते, अजूनही फ्युचरनी आपण काही म्हणजे पॉसिबल झालेलं नाही. पण मग काही ताऱ्यामध्ये कुठे आढळलं नाही की ॲटॉमिक फिशनमुळे स्टार जन्माला येऊ शकत नाही का? मुळात मी सांगितल्याप्रमाणे ताऱ्यांचा जन्म हा तेजोमेघातून होतो ज्याच्यामध्ये बहुतांश हायड्रोजन असतं. त्यामुळे ताऱ्यामध्ये सर्वात प्रॉमिनंट जी वस्तू आहे ती हायड्रोजनची आहे आणि म्हणून फ्युजन रिएक्शन ही नॅचरल आहे. आता फिशन करण्यासाठी तेवढ्या प्रचंड प्रमाणात तुमच्याकडे फिशनेबल मटेरियल जे असतं, फॉर एक्झाम्पल युरेनियम घेऊया आपण, ते तेवढं प्रचंड असलं पाहिजे. आता युरेनियम हे ताऱ्यामध्ये अतिशय लेट स्टेजला येतं, म्हणजे ताऱ्याचा बऱ्याचशा केसमध्ये सुपरनोवा झाल्यानंतर लेफ्ट ओव्हर जो असतो त्याच्यामध्ये युरेनियम असतो. त्यामुळे ताऱ्याच्या पर्सेंटेजमध्ये युरेनियम हे नगण्य असतं, 0.0000 काही टक्के एवढंच असणार. त्यामुळे ती होत नाही. आता हायड्रोजनचं हिलियम मध्ये रूपांतर होतं, ही नॅचरल फ्युजन रिएक्शन आहे. त्याच्यानंतर तिथे हिलियम खूप प्रमाणात असतं, त्यामुळे गुरुत्वीय आकुंचन पुढे होत जाणार आहे आणि हिलियमचा गाभा असतो. आता हा गाभा त्याचं आकुंचन होत जाईल. कधीतरी असं होऊ शकतं की हिलियमचं संमिलन किंवा फ्युजन होऊ शकतं, ही पुढची टप्पा आहे. आणि हिलियमचं फ्युजन झालं की फ्युजन रिएक्टर हिलियमचा असतो आणि हिलियम पासून पुढचं जे असेल लिथियम, बेरिलियम, कार्बन, तर ती त्याची निर्मिती व्हायला लागते आणि त्यावेळेला हिलियमचं कन्व्हर्शन कार्बन मध्ये फॉर एक्झाम्पल आपण गृहीत धरूया होणार आहे आणि त्यावेळेला तो तारा पुन्हा एकदा स्थिर असणार आहे. तो त्यावेळेला स्टेबल असतो. अर्थात जर हायड्रोजन ज्वलनाला 10 अब्ज वर्ष लागले असतील तर हायड्रोजनचे हिलियम मध्ये रूपांतर त्यामानाने हिलियम कमी असतं कारण गाभ्यामधलं प्रमाण कमी आहे. मग हिलियमचं ज्वलन हे काही लक्ष वर्षांचं असणार, म्हणून रेड स्टार हा त्या मानाने कमी वर्ष असतो. मग हिलियमचं कार्बनचं रूपांतर झालं की पुढे काय होतं आपण पुढच्या वेळेला बघूया. आता ही चेन वाढत जाऊ शकते. ही कुठे जाणार आहे? ही आयर्न पर्यंत किंवा लोहापर्यंत जाणार आहे. लोहाची बाइंडिंग एनर्जी मॅक्सिमम असते, लोहानंतर बाइंडिंग एनर्जी पडते, त्याच्यामुळे लोहाच्या पलीकडे बाइंडिंग संभव होत नाही, म्हणजे फ्युजन होणार नाहीये. जास्तीत जास्त सगळ्यात शेवटचा टप्पा हा लोखंडाचा असणार आहे. सगळ्यात शेवटी ताऱ्याचा गाभा हा लोखंड असतो, असं आपण म्हणूया. ओके, 2 प्रश्न आहेत मी बघतोय, वाचून बघतोय. एक म्हणजे प्रवीण भोपळेंचा प्रश्न आहे, इज इट डिटरमाइंड विच स्टार्स वर बॉर्न विथ सन? ते तसं सांगणं खूपच कठीण आहे. मुळात एखादा तारा हा कधी जन्मला हे आपण सांगू शकतो, नो डाऊट अबाउट इट,
आणि आपण जर मेन सिक्वेन्स बघितला, मी परत दाखवेल तो, त्यामुळे त्या पॉईंटच्या आसपासचे तारे हे बऱ्यापैकी सेम प्रमाणात सेम कालावधीमध्ये जन्मले असतील असं आपण म्हणू शकतो. अर्थात त्याला तसा अर्थार्थी काही खूप अर्थ नाहीये, कारण तारा कधी जन्मला याच्यापेक्षा तो मेन सिक्वेन्सवरती आल्यानंतर कुठे येऊन थांबलेला आहे हे महत्वाचं आहे. तो लो मास स्टार सूर्यासारखा एक वस्तुमानाचा आहे, 5चा आहे, 10चा आहे, दॅट्स ऑल. ताऱ्याच्या बाबतीत केवळ वस्तुमान डिसाईड करते की तो तारा काय असणार आहे, कसा राहणार आहे, कसा वागणार, तो कधी जन्मला याच्यापेक्षा तो त्या कुठे येऊन थांबलेला आहे दॅट सोलली डिसाइड त्याचं भवितव्य काय असणार. फेट ऑफ स्टार इज डिवाइडेड सोलली बाय इट्स पोझिशन ऑन दी हर्ट्झ-स्प्रुंग-रसेल डायग्राम, इन द सेन्स सोलली डिसाइडेड बाय दी ग्रॅव्हिटेशनल कंटेंट फॉर द मास दॅट इट हॅज. एक तारा दुसऱ्या ताऱ्याला, राहुल गजरेंचा प्रश्न आहे, एक तारा दुसऱ्या ताऱ्याला गुरुत्वाकर्षणामुळे आकर्षित करून ओढून घेऊ शकतो का? असं काही घडलं असेल तर असे संकेत मिळतात का? आणि असं घडलं असेल तर अशा घटना घडल्या ताऱ्यांचे अस्तित्व हे कायमचे नष्ट होते का? सो थेरोटिकली असं शक्य आहे. आपण असं म्हणू शकतो की दोन तारे एकमेकांच्या जवळ आले, त्यांनी एकमेकांना खेचून घेतलं आणि त्यांचं ते मर्ज झाले. थेरोटिकली देयर इज नो सच लिमिट की असं होणार नाही. पण मला असं वाटत नाही की प्रत्यक्ष ताऱ्याचं कोलिशन कोणी असं बघितलेलं आहे, पण ते शक्य. देयर इज नो रिझन वाय इट हॅज नॉट हॅपन. ऍटलीस्ट मला माहित नाहीये की तसं कोणी बघितलेलं आहे का. बाय अँड लार्ज इट्स व्हेरी रेअर की शेकडो हजारो तारे आपण बघत असतो. ताऱ्यांचं द्वैत, आपण जेव्हा बायनरी स्टार द्वैती तारे बघतो, त्यामुळे त्या दोन ताऱ्यांना नुसत्या डोळ्याने आपण एकच असं आपल्याला वाटतं. प्रचंड मोठी दुर्बीण लावली तर आपल्याला असं लक्षात आहे की त्यांचं कोनीय अंतर हे जास्त आहे, आणि त्यामुळे आपण त्या दोन ताऱ्यांना वेगळं सांगू शकत नाही अनलेस दे हॅव गॉट सफिशियंटली लार्ज. आता तारा समजा दोन तारे जवळ जवळ येतात तर काही 10 वर्षात ते जवळ येत नाही, काही लक्ष वर्षात ते जवळ येतात. अशा स्थितीमध्ये आपल्या लाईफ टाईममध्ये 400, आपण गेले 400 वर्ष निरीक्षण करत आहोत फक्त, त्यामुळे 400 वर्षामध्ये अशी घटना आपण तरी बघितलेली नाही. आता कधीतरी आपण ते बघू शकतो. इन दॅट केस ते ताऱ्यांचं एकत्रित ते मर्ज होऊ शकतात, असंही होऊ शकतं. त्यांचं पूर्णपणे नष्ट, जे आपण त्याला आपल्यासाठी नष्ट आहे, एक तारा नष्ट होऊन जगेला, हे होऊ शकतं. आता अशी घटना आपण बघितलेली आहे, आणि कुठे बघितली हे पण तुम्हाला सांगतो मी, कारण ते पुढच्या व्याख्यानात मी कव्हर नाही करणार आहे. नवतारा आणि अतिनवतारा दोन कन्सेप्ट आहेत. नवतारा इज अ डेथ ऑफ स्टार, अतिनवतारा इज ऑल्सो डेथ ऑफ स्टार. एकाला नोवा म्हणतो, एकाला सुपरनोवा म्हणतो. नोवा म्हणजे न्यू स्टार. पूर्वीच्या काळी सडनली आकाशात तो तारा तेजस्वी व्हायचा, तारा मरतो तेवढा तो त्याचा स्फोट होतो, तो त्याच वेळेला दिसतो. काही काही डीम तारे खूप दूर असलेले फुटले त्याच वेळेला आपल्याला दिसतात. तर त्यावेळेला लोकांना वाटलं की हा तारा आता जन्मलेला तारा आहे, पण प्रत्यक्ष तो ताऱ्याचा मृत्यू आहे. त्यामुळे काही बाबतीत असं झालेलं आहे की फॉर एक्झाम्पल एका विशिष्ट ताऱ्याचा मृत्यू झालेला आहे, किंवा एक तारा जो आहे हा दुसरा तारा हा त्या ताऱ्यामध्ये फिरत आहे, आणि हळूहळू त्या कृष्ण विवर आहे फॉर एक्झाम्पल, आणि या फिरणारा तारा जो आहे त्याचं वस्तुमान हा तारा शोषून घेते पॅरासाइट सारखा, आणि हळूहळू हळूहळू हा तारा नाश होऊन जाणार. हे आकाशात आपण बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता हे घटना आपण बघतो, अर्थात दोन ताऱ्यांचं फिजिकली आपण बघितलं नसून अशा प्रकारचं आपण बघितलेलं नक्कीच आहे. त्यामुळे देर आर एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज, आणि प्रत्येक पॉसिबिलिटी प्रमाणे त्यांचं जे काही घडामोडी आहेत ते आपल्याला बघू शकतो. तेवढे निरीक्षण जास्त करू तेवढे आपण या पॉसिबिलिटीला डॉक्युमेंट हे सहज करू शकतो. जी गोष्ट ताऱ्यांची असते तीच गोष्ट दीर्घिकांची देखील असते. जसं आपण ताऱ्यांचे गुच्छ बघतोय तसे दीर्घिकांचे देखील गुच्छ करू शकतो आपण. अर्थात त्यातली अंतर प्रचंड असतात, पण ते आपल्यापासून दूर असल्यामुळे कोनीय अंतर कमी असतात. ही कल्पना लक्षात घ्या. आपल्यासाठी आपण असं करूया, सूर्य आणि चंद्र घेऊया. पौर्णिमेचा दिवस आहे, रात्र आहे पौर्णिमेची. सूर्य डाव्या हाताला आहे, चंद्र सूर्य मावळतीला आहे आणि चंद्र उगवतीला आहे. 180 अंशाचा कोन आहे. आता या स्थितीमध्ये जर आपण पृथ्वीवरनं दूर जायला सुरुवात केली तर हा जो कोन आहे हा कमी कमी होताना दिसणार आपल्याला. त्यामुळे विरुद्ध टोकाला असलेले हे दोन सूर्यचंद्र जसं जसं आपण दूर जाऊ तसे तसे जवळ येते असं आपल्याला वाटायला लागेल. एका प्रचंड अंतरावरती गेल्यानंतर हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे आपण करू शकणार नाही. त्यामुळे जेवढं अंतर वाढत जातं
तसं कोणी अंतर जे ते कमी होत जातं. त्यामुळे दीर्घिकांचे 2 दीर्घिकांचे अंतर एकमेकांच्या मधले अंतर हे काही लक्ष प्रकाश वर्ष असतील, पण त्या आपल्यापासून दूर असल्यामुळे आपल्याला त्या अतिशय जवळ दिसायला लागतात. त्यामुळे आपण दीर्घिकांचे पण गुच्छ बघू शकतो आणि लोकल क्लस्टर बघतो आपण, मग सुपर क्लस्टर बघतो, मग सुपर सुपर क्लस्टर बघतो. सो हे पॅटर्न आहेत, विश्वामधले पॅटर्न्स आहेत आणि हे प्रदीप नायक त्यांच्या व्याख्यानामध्ये नक्कीच सांगतील. आणि हा पॅटर्न रिपिटेशनचा पॅटर्न आहे, हा परत 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 येणारी आहे. गुच्छ असणं, गुच्छामध्ये तारे असणं, दीर्घिका असणं, दीर्घिकामध्ये तारकांचे गुच्छ असणं, तारकांच्या गुच्छामध्ये तारे असणं, ताऱ्यांच्या मध्ये ग्रहमाला असणं, हा एक विशिष्ट पॅटर्न आहे. आणि हा विश्वरचनाशास्त्राचा महत्वाचा हा दिस इज द कोर ऑफ कॉस्मॉलॉजी, आणि कॉस्मॉलॉजीचा कोर हा प्रदीप नायक यांच्या व्याख्यानात सांगतील. त्यावेळेला ते मी ज्या संकल्पना सांगत आहे याची रिव्हिजन होणार. तुम्ही लक्षात घ्या, आपल्या कोर्समध्ये आपण खूप व्हरायटी ऑफ टॉपिक जरी ठेवत असलो तरी काही विशिष्ट जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच मुद्द्यांच्या आपला कोर्स हा फिरत आहे. आणि मला असं वाटतं ह्या मुद्दे जर तुमच्या नीट लक्षात आले तर भविष्यामध्ये याच्या आसपास तुमचा अभ्यासाचा विषय तुम्हाला ठरवता येऊ शकेल आणि तुम्ही जसं तुम्हाला वाटेल तो विषय घेऊन त्याचा अभ्यास त्या वेळेला करू शकता. आपण सर्वांनी माझे व्याख्यान अतिशय चांगल्या प्रकारे ऐकलं. पुढचं व्याख्यान माझं होपफुली शेवटचं व्याख्यान असेल. त्याच्यानंतर या कोर्ससाठी एखाद्या मला व्याख्यान द्यायची गरज पडणार नाही. माझी व्याख्यानं आपल्याला जर आवडली असतील तर तुम्ही तसं मला नक्की कळवा, आणि त्यातल्या कोणत्याही संकल्पना जर कळलेल्या नसतील तर तुम्ही ते देखील मला नक्की सांगा. कसं होतं, बरेचदा बोलता बोलता सोपं करताना काही कल्पना आपण खूप ट्रिव्हियल करतो आणि कधी कधी त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी आपण त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं देखील करू शकतो. प्रयत्न मी असा केलेला आहे की जास्तीत जास्त सोप्या शब्दामध्ये इक्वेशन्स न मांडता त्या कल्पना आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या कोर्समध्ये मी केलेला आहे. मला असं वाटतं की इक्वेशन जर टाकले तर ते सोल्युशन्समध्ये एवढा वेळ जातो की त्याच्यातनं काही आउटपुट निघत नाही. आपण संकल्पना समजून घेत आहोत. फिजिक्समध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल ते लोक भविष्यात या संकल्पनांची जी इक्वेशन्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतील. त्याचेही अभ्यास खूप आपण घेतलेले आहेत आणि ते हे कळलेलं असेल तर ते करणं हे सोपं पडतं. आणि ते इक्वेशन सॉल्व्ह जर तुम्ही केले, मॉडेल जर तुम्ही बनवले तर हा विषय तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो. मी माझ्या व्याख्यानामध्ये आजच्या कोणतंही मॉडेल पकडलेलं नाहीये, मॉडेलिंग आपण करणार देखील नाही आहोत. आपला विषय हा समजून घेणं याच्याकडे मी आपला भर देतोय. आजचं माझं व्याख्यान मी या ठिकाणी थांबवू इच्छितो. काही शंका असतील तुम्ही अजून 1-2 ते 5 मिनिटं इथे असणारच आहे. तुम्ही कोणत्याही क्षणाला मला तुमचा प्रश्न विचारू शकता. बाकीच्या सर्वांना धन्यवाद, गुड नाईट, आणि पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी वन्स अगेन ऑनलाईन खगोल मंडळाच्या प्रशस्तीपत्र ऑनलाईन प्रशस्तीपत्रक वर्गासाठी पुढच्या शनिवारी याच वेळी. तोपर्यंत अच्छा, धन्यवाद. सर